पुंडलिकामध्ये विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सोत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री गुरु रामचंद्राय नमः। दूत वचने राम रचिता हे रावणाचा निज घात हे कोणिया लंकानाथ तळमळीत अति दुःखी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचे स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। राजा रावणाचा असणाऱ्या त्या ठिकाणी दूत असणाऱ्या कटक वानरांचं सैन्य निहाळण्यासाठी आले होते। ते परत त्या ठिकाणी गेले आणि प्रभू रामचंद्राने असणाऱ्या आहे रावणाचा अंत त्या ठिकाणी केला, वध केला। हे असणाऱ्या दूताने राजा रावणाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे रावण संपला म्हणले महाराज। हे ऐकल्याबरोबर राजा रावणाला अतिशय त्या ठिकाणी दुःख झालं, तळमळ त्या ठिकाणी राजा रावण करू लागला। मंदोदरी शेते जवळी पाठवली अति कुशळी अतियुक्ती प्रबोधिली काही केली तरी वश नव्हे। मग राजा रावण त्या ठिकाणी विचार करू लागला काय करायचं आता। आहे रावण माझा महिरावण त्या ठिकाणी संपवला गेला आणि मंदोदरीला असणारा सीता वश होण्यासाठी मंदोदरीला सांगितलं। मंदोदरीनं नाना युक्ती त्या ठिकाणी केली पण काही सीता त्या ठिकाणी वश होत नाही। अतिशय युक्ती असणाऱ्या मंदोदरीनं केली असणाऱ्या सीतेचं प्रबोधन करण्यासाठी पण काही सीता त्या ठिकाणी वश झाली नाही। राजा रावण तळमळ करू लागला। जरी युद्ध करू समर रंगणी तरी रावणा टोपेरणी मस्तक पिटिता दशाननी काही करणी चालेना। मग राजा रावण विचार करू लागला काय करायचं आता। असणाऱ्या मंदोदरीचं ही त्या ठिकाणी सीते पुढे चाललं नाही। आपणही रामाबरोबर युद्ध करायचं म्हटलं तर राम त्या ठिकाणी ऐकत नाही। आता काय करावं विचार सर्व त्या ठिकाणी खुंटलं गेलं म्हणून तोंडावर हाणून राजा रावण दुःख करून त्या ठिकाणी रडू लागलेला आहे। ऐसे झाला चिंता दूर काय करू मी आता विचार तव आठवला महामंत्र झाला शंकर प्रसन्न। मग त्या ठिकाणी आता काय करावं चिंतातूर अवस्था राजा रावणाची झाली, काळजी करू लागला। आता काय करावं कसं त्या ठिकाणी म्हणजे याला तोंड त्या ठिकाणी द्यावं असा ज्यावेळी चिंतातूर अवस्था राजा रावणाची झाली तेव्हा अचानक असणाऱ्या महादेवजीने दिलेला जो महामंत्र होता त्या महामंत्राचं असणारं स्मरण त्या ठिकाणी केलं आणि असणाऱ्या महादेवजीला प्रसन्न करून राजा रावणानं म्हणजे घेतलं। पूर्वी रावणासी वरद शिवे दिला प्रसिद्ध ते आठवले विशुद्ध होम आगात मांडिला। मग पूर्वी ज्यावेळेस राजा रावणाला असणारे महादेवजी प्रसन्न झालेले होते त्यावेळेस प्रसन्न होऊन असणारे एक वरदान म्हणजे राजा रावणाला दिलेलं होतं। त्या वरदानाची आठवण असणाऱ्या राजा रावणाला त्या ठिकाणी झाले आणि आता होम हवन करावं असा विचार राजा रावणानं केला आणि होम हवन करू लागला। करोनी शुद्ध स्नान शंकर करावया प्रसन्न मांडिले ते उग्रस्तवन सावधान अवधारा। मग महादेवजीला प्रसन्न करून घेण्यासाठी असणारा यज्ञाचं आयोजन राजा रावण करू लागला। त्यासाठी असणारा शुद्ध स्नान त्या ठिकाणी केलं, होमाचं असणारं त्या ठिकाणी मांडणी केली आणि असणारं अतिशय उग्र असणारं स्तवन आणि महादेवाचं राजा रावणानं मांडलं गेलं। वासनी भोजनी शयनी श्रवणी वदनी नयनी श्रीराम व्यापिले अनुदिनी क्षण क्षणी विसंबे। मग असणारं त्या ठिकाणी राजा रावणाची राममय अवस्था त्या ठिकाणी झालेली होती। असणाऱ्या त्या ठिकाणी निवांत विश्रांतीसाठी बसला तरी राम दिसू लागला, जेवायला बसला तरी राम त्या ठिकाणी दिसू लागला, सुखासनी त्या ठिकाणी पहुडला झोपण्यासाठी गेला तिथंही राम त्या ठिकाणी दिसू लागला। असणाऱ्या त्या ठिकाणी वदनी असणारं श्रवणी असणाऱ्या रामच त्या ठिकाणी दिसू लागला। रात्रंदिवस रामाचं चिंतन त्या ठिकाणी राजा रावण करू लागला। धाव पावगा शंकरा त्रिपुर घना नेत्रा सामगायन गंभीरा गिरा गौरी हरा पाववेगी। मग लगेच असणाऱ्या राजा रावणानं आपला असणारा सोडवता धनी संकटातून बाजूला काढणारा धनी श्री शंकर आहे हे जाणलं गेलं आणि असणाऱ्या महादेवाची असणारं स्तवन त्या ठिकाणी राजा रावण करू लागला। त्रिपुर नावाच्या असणाऱ्या राक्षसाचा अंत करणारा त्रिनेत्र त्या ठिकाणी धारण केलेला
आणि असणारं त्या ठिकाणी साम गायन त्या ठिकाणी असणाऱ्या महादेवाचं करू लागला आणि म्हणू लागलेला आहे, हे असणाऱ्या गौरीचा असणार त्या ठिकाणी हर असणाऱ्या शंकरा माझ्या संकटाला धावून या. ईशाना पंचानन वीरा वर प्रभू वर खरगधरा नरनारी आदी चरचरा विश्वंभरा व्यापका. आणि एवढेच नाही, असणारा पंचानन वीर त्या ठिकाणी असणारा सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे सगळ्याला आशीर्वाद त्या ठिकाणी देणारा, वरदान त्या ठिकाणी देणारा आणि हातामध्ये खड्ग धारण त्या ठिकाणी करणारा, पुरुष आणि स्त्री यांचा भेदभाव न करणारा, चराचरामध्ये सर्व असणाऱ्या विश्वामध्ये व्यापून राहिलेल्या श्री शंकरा. वर शूळा युद्धधरा वर सकल योगीश्वरा वर सुरा सुरा युधर प्रवराधारका. असणाऱ्या शिळाचा असणाऱ्या आयुधाचा असणारा त्या ठिकाणी वरदान देणाऱ्या आणि सर्व योगीश्वराचा असणारा मानस त्या ठिकाणी पूर्ण करणाऱ्या, सूर आणि असुराला देवाला आणि राक्षसाला त्या ठिकाणी आयुध दान देणाऱ्या असणाऱ्या श्री शंकरा. चरचरा नित्य निरा निजा सकळ श्लोक शाश्वता यज्ञमूर्ती शभोक्ता वरदात्यांदग्ना. एवढंच नाही, चराचरामध्ये निज नित्य असणारं स्मरण जर साधक त्या ठिकाणी करतो त्यांना असणारं वरदान त्या ठिकाणी देणाऱ्या असणारा यज्ञ, जो असणारा साधक यज्ञ त्या ठिकाणी करतो त्या यज्ञाचा भोक्ता म्हणून त्या ठिकाणी असणारा त्या यज्ञकर्त्याला वरदान देणारा त्या ठिकाणी श्री शंकरा. सुराध्यक्षा गणाध्यक्षा देवाध्यक्षा वेदाध्यक्षा योगपते योगाध्यक्षा सर्वाध्यक्षा शूळपाणे. एवढेच नाही, असणारा देवाचा अध्यक्ष असणारा गणाचा मुख्य कार्यकर्ता त्या ठिकाणी असणारा आणि असणाऱ्या त्या ठिकाणी जे वेदाचं ध्ययन करतात त्यांनाही वरदान देणारा असणारा योगेश्वर योगाध्यक्ष असणाऱ्या श्री शंकरा. शरणागता शरण्या भक्तासी करिसी दंडना दक्ष यज्ञ स्वभक्त जन पाळका. आणि शरणागताचं रक्षण करणारा अभक्ताशी शिक्षा त्या ठिकाणी देणारा आणि दक्ष राजाच्या यज्ञाचं विध्वंसन करणाऱ्या आणि आपल्या स्वतःच्या असणाऱ्या भक्ताचं पालन करणाऱ्या श्री शंकरा. पुष्पधनुष्य भंजना बाळनेत्री भविनाशना ऋतुविश्वजित विधाना आधारस्थाना विश्वाचे. एवढंच नाही, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्याच्या अंगी विषय वासनाच्या विषय वासना त्या ठिकाणी नष्ट करणारा कपाळाच्या ठिकाणी तिसरा डोलामध्ये त्या ठिकाणी धारण करणाऱ्या अशा असणाऱ्या श्री शंकरा. जय चित्ता भस्मोद बुधुलना जय पिनिकी वारसना चंद्रचूडा विश्वभूषणा शत्रुहनना शंकरा. एवढंच नाही, असणाऱ्या स्मशानामध्ये रहिवास करणाऱ्या आणि असणाऱ्या सर्वांगाला असणारं भस्म उद्धरण त्या ठिकाणी करणाऱ्या, पिनाक पाणी असणाऱ्या त्या ठिकाणी विश्वाचं भूषण असणाऱ्या शत्रूचा हनन करणाऱ्या श्री शंकरा. त्रिशूळ खडवांगधरा नागभूषणा विचित्रा वरदात्या वयज्ञवरा वर कामुर्ग धारका. एवढंच नाही, असणारा त्रिशूळ म्हणजे त्या ठिकाणी खटवांग धारण त्या ठिकाणी करणारा, नागाचं भूषण गळ्यामध्ये त्या ठिकाणी परिधान करणारा आणि असणारं त्या ठिकाणी म्हणजे सर्व असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी वरदान देणाऱ्या श्री शंकरा. असता स्त्रिय समवेत ब्रह्मचर्या नित्यव्रत परमयोग हातभूत नित्य शोभत विरासनी. एवढेच नाही, असणाऱ्या स्त्रियाच्या मेळ्यामध्ये वावरत असतानाही त्या ठिकाणी स्त्रियाच्या मेळ्यामध्येही राहत असताना असणारं ब्रह्मचर्य निज व्रत त्या ठिकाणी धारण करणारा आणि अतिशय अद्भुत असणारा योग त्या ठिकाणी धारण करणाऱ्या असणाऱ्या श्री शंकरा. गंगाधर वेग सौम्या भ्राजिष्णू अवयव परम अंधकांद उग्र कर्म मात्र मंडल मध्याग शमनाशील यतर अरुण मांडाळ कपाळ हस्त अंगद कांत शत्रु प्रवत कालकाकत दुरासदा. एवढंच नाही, असणाऱ्या स्मशानाच्या ठिकाणी रहिवास करणाऱ्या गळ्यामध्ये रुंडमाला धारण करून असणारं कपाळ पात्र हातामध्ये त्या ठिकाणी धारण करणाऱ्या आणि काळाला सुद्धा शिक्षा लावणाऱ्या असणाऱ्या श्री शंकरा. निळकंठा दुर्दर्पा वृषभ्रजवा वीरेशा वृषस्कंधा वृषभाक्षा श्री महेशा शाश्वता. असणारा त्या ठिकाणी ज्याचा असणारा निळकंठ आहे, वृषभ असणारा ध्वजावर वृषभाचं असणारं चिन्ह त्या ठिकाणी धारण करणाऱ्या, खांद्यावर असणारा त्या ठिकाणी वृषभ घेणाऱ्या असणाऱ्या श्री महेशा शाश्वत रूप त्या ठिकाणी असणाऱ्या श्री शंकरा. वृषपते सर्व विजया
आनंद गिरिजा हृदया कालचक्र प्रमाया सूर्यवर्या सुरेशा. एवढेच नाही, असणाऱ्या त्या ठिकाणी देवादिदेवाचं असणाऱ्या त्या ठिकाणी रक्षण करणाऱ्या सर्वाला विजय आनंद त्या ठिकाणी देणारा आणि गिरिजेच्या हृदयामध्ये असणारं वास्तव्य करणाऱ्या श्री शंकरा. स्वामी शंकरा एक विनंती सकळ कुळाची झाली शांती मधई साधा वया निश्चिती लागते आहे ती सौमित्र राम. आणि अशा हे असणाऱ्या शंकरा त्या ठिकाणी माझी एक असणारी विनंती आहे. ती विनंती म्हणजे त्या ठिकाणी ऐकून घ्यावी. माझ्या असणाऱ्या सर्व कुळाची शांती म्हणजे आज त्या ठिकाणी झाली आणि माझंही असणारं साध्य त्या ठिकाणी साधन करण्यासाठी असणार म्हणजे माझाही अंत करण्यासाठी त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण म्हणजे आले आहे. आसनी भोजनी शयनी गगनगमनी कर्माचरणी राम लागला अनुदिनी क्षणाक्षणी सोडीना. एवढंच नाही, असणाऱ्या शंकरा असणारा आसनी भोजनी शयनी असणारा त्या ठिकाणी दृष्टीला कर्णकुटीवर असणारा रामच त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. क्षणोक्षणी माझा असणारा पिच्छा पुरवणारा राम लक्ष्मण त्या ठिकाणी आला आहे. श्रीराम बाणाचे वय पाही मज लागले सर्वांठाई अनिशी उसंत नाही करू काय मी आता. एवढेच नाही, असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा बाण त्या ठिकाणी डोळ्यासमोर दिसला की मला असणारी भीती त्या ठिकाणी धारण झालेली आहे. रामबाणाचं असणारं भय माझ्या अंगी त्या ठिकाणी लागलं गेलं. रात्रंदिवस असणारी मला उसंत त्या ठिकाणी मिळत नाही. आता मी काय त्या ठिकाणी करू म्हणून महादेवाचा दावा राजा रावण करू लागलेला आहे. धाव पावगा शंकरा निज जन करुणा करा मी पिढीलो पडिलो दुःख सागरा धाव उदार शूळ पाने. धाव पावगा हे असणाऱ्या शंकरा मी असणाऱ्या संकटात त्या ठिकाणी पडलेला आहे आणि सर्व जनाच्या असणाऱ्या करुण्याला धावून येणाऱ्या असणाऱ्या शंकरा मी दुःख सागरामध्ये त्या ठिकाणी बुडू लागलेला आहे. लवकर धावत त्या ठिकाणी या आणि माझ्या दुःखाचं निरसन म्हणजे त्या ठिकाणी करा. कोणी रावणाची करुणा कळवळा कैलास राणा प्रत्यक्ष होऊन जाना काय रावणा अनुवादे. मग एवढी राजा रावणाची करुणा हाक त्या ठिकाणी महादेवजींनी ऐकली गेली. कळवळा त्या ठिकाणी आला आणि प्रत्यक्ष असणारं त्या ठिकाणी राजा रावणाच्या समोर त्या ठिकाणी प्रगट होऊन राजा रावणाला महादेवजी काय त्या ठिकाणी बोलू लागले. शिव प्रत्यक्ष वावया जाणं अति खडतर रामानुसंधान लागलं से वौसाल जाणं भेटी त्रिनयना तेने झाली. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागलेला आहे महादेवजी प्रत्यक्ष मला प्रगट त्या ठिकाणी दिसण्यासाठी खडतर म्हणजे माझ्या मागे असणाऱ्या रामानुसंधान त्या ठिकाणी लागलं गेलं. रामाची भीती त्या ठिकाणी लागली म्हणून म्हणले असणाऱ्या महादेवाची माझी आज भेट त्या ठिकाणी झाली. आश्वासोनी दशशीर बोलता झाला शंकर पहिले प्रसन्न होऊन सत्वर दिदलावर तो एका. मग असणारा राजा जो असणाऱ्या रावणामध्ये गर्भघडीच भीतीनं त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या समोर महादेवजी प्रगट झाले. राजा रावणाला आश्वासित त्या ठिकाणी केलं भिवू नको निर्भय राजा रावण त्या ठिकाणी केला आणि राजा रावणावर असणारे महादेवजी प्रसन्न झाले. असणारं काय वरदान महादेवजींनी राजा रावणाला दिलं. पूर्वी तुवा महावीरा काढून सर्वांगाच्या शिरा तुवा मस्तकाचा बरा सजल यंत्राती युक्ती. आणि महादेवजी सांगू लागले हे राजा रावणा तू असणारं महान त्या ठिकाणी वीर आहे आणि माझी भक्ती करत असताना तू सर्वांगाच्या शिरा त्या ठिकाणी काढल्या मस्तकाचा असणारा तंबुरा त्या ठिकाणी केला आणि त्या असणाऱ्या शिरापासून असणाऱ्या तंबुऱ्यापासून विनामान्य त्या ठिकाणी बनविला. गंधर्व युक्ती सामगायन अति मधुर सुभाजान करून केले मज प्रसन्न वर संपूर्ण मागावया. मग असणाऱ्या सर्वांगाच्या शिरामध्ये विण्याला तारामधून त्या ठिकाणी बांधल्या विण्याचा तंबुरा असणाऱ्या मस्तकाला त्या ठिकाणी बनवलं गेलं आणि गंधर्व जसं गायन त्या ठिकाणी करतात तसं सुमधुर असणारं सामगायन त्या ठिकाणी माझं असणाऱ्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणी केलं आणि मला म्हणजे असणारं वरदान मिळण्यासाठी म्हणजे प्रसन्न करून घेतलं. युद्ध मांडली या समरांगणी वैरीची भयारणी प्रार्थिले कैलास भुवनी विजयी त्रिभुवनी व्हावया. एवढंच नाही असणाऱ्या त्रैलोक्यामध्ये विजय त्या ठिकाणी व्हावा आणि या युद्धामध्ये असणारा आपला विजय त्या ठिकाणी व्हावा आणि वैर्यावर असणारा त्या ठिकाणी आपण म्हणजे विजयी व्हावं म्हणून म्हणजे कैलास भुवनाच्या ठिकाणी राहणाऱ्या महादेवाची असणारी आराधना त्या ठिकाणी तो केली म्हणून महादेवजी राजा रावणाला बोलू लागले. तेने काळे वरदान तुझ म्या दिदले
आठवण तुला झाली आणि त्याच्यामुळं म्हणजे हे होम हवन म्हणजे तू त्या ठिकाणी करू लागलेला आहे. उद्देशेने होम करिता पावशी सकळ मनोरथा झाली पाहिजे वैकळता ह्याची कठीणता मंडळी. मग असणाऱ्या राजा रावणाला महादेवजी सांगू लागलेले आहे माझी असणारी प्राप्ती व्हावी माझ्या असणाऱ्या उद्देशानं जो होम म्हणजे तू या ठिकाणी करू लागलेला आहे तो होम करत असताना त्या ठिकाणी होम सिद्धीला गेला काही असणारा अडथळा त्या ठिकाणी न येता पूर्णत्वाला होम त्या ठिकाणी गेला तर तुझं सर्व मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होते अशा प्रकारचं वरदान महादेवाने राजा रावणाला दिलं. सिद्धी पावली या विकाळ तरी कार्य साधे तत्काळ रथ पावसील प्रबळ दिव्य तुरुंगा समवेता. आणि असणारी न विकलता म्हणजे न येता असणाऱ्या विकळ अवस्थेनं जर असणारा होम त्या ठिकाणी सिद्धीला गेला पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेला तर त्या होमातून असणारा शाश्वत रथ त्या ठिकाणी आणि दिव्य असणाऱ्या घोड्या सहित त्या ठिकाणी शाश्वत रथ म्हणजे तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल. अग्निकुंडा माझारी देख शाश्वत अलौकिक देखसी गा तत्काळिक ज्वलना कर कसमप्रभा. एवढंच नाही हा असणारा होम करत असताना कुठलाही म्हणजे अडथळा न येता विकलतेनं असणारा होम त्या ठिकाणी सिद्धीला गेला तर त्या अग्निकुंडातून असणारा त्या ठिकाणी शाश्वत असणारा रथ म्हणजे तुला आणि त्या ठिकाणी म्हणजे सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज असणारा शाश्वत रथ म्हणजे तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल. अभेद कवच अति अपूर्व शास्त्र सामग्री सर्व महेश्वराचा पदिव्य पावसी सर्व मधुन अनुग्रहे. एवढंच नाही अभेद्य असणारा त्या ठिकाणी शाश्वत रथ आहे आणि अभेद्य असणारं कवच त्या ठिकाणी प्राप्त होईल. सर्व शस्त्रास्त्राचा साकारी त्या ठिकाणी मिळेल आणि असणारा माहेश्वरी चाप म्हणजे तुला त्या असणाऱ्या यज्ञातून त्या ठिकाणी माझ्या अनुग्रहामुळे म्हणजे तुला प्राप्त होईल. पूजिते माझी निजास्त्रे संसारे विचित्रे पावसी तू परिकरे शस्त्रास्त्रे दारुण. मग असं असणारं वरदान महादेवजी राजा रावणाला देऊ लागले. त्या रथावरी बैसोनी वेगी शस्त्रे शस्त्रास्त्रे संयोगुनी युद्ध करिता रणांगणी वैरी भंगी गातील. मग या असणाऱ्या होमातून प्रगत झालेल्या रथावर म्हणजे त्या ठिकाणी बसून युद्ध त्या ठिकाणी केलं तर शस्त्रास्त्राच्या म्हणजे नाट त्या ठिकाणी होईल आणि रणांगणाच्या ठिकाणी तुझे सर्व वैरी म्हणजे भंग त्या ठिकाणी पावतील. 39825 on Sim 1. प्रेरिलिया वैरावरी जाये उपसवारिल्या हातैसिये येशी शस्त्रास्त्रे पाये प्राप्त होती रथावरी. मग एवढा असणारा शाश्वत रथ आणि त्याच्यावर असणारी दिव्य शस्त्र अस्त्र म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होतील आणि या रथामध्ये बसून जी प्राप्त झालेली शस्त्राची शस्त्र म्हणजे असणाऱ्या वैर्यावर त्या ठिकाणी चालवली की असणारा विजय त्या ठिकाणी प्राप्त होईल. ओमनी विघ्न सिद्धी जाये तैसित होय कार्य काही उठल्या पाय घात होय कर्त्याचा. मग हे सर्व म्हणजे त्या ठिकाणी तुला कवा म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होईल. हे होम हवन म्हणजे त्या ठिकाणी करत असताना कसलंही विघ्न न येता निर्विघ्नपणे जर होम हवन म्हणजे त्या ठिकाणी सिद्धीला गेला तर त्या ठिकाणी तुला यश प्राप्त होईल आणि होम म्हणजे पूर्ण होण्याच्या आधीच म्हणजे काही विघ्न त्या ठिकाणी आलं तर जो होम करताय जो असणारा विधी करताय त्या ठिकाणी त्याचाच म्हणजे अंत त्या ठिकाणी होईल. येथे सांगोनी त्रिनयना झाला द्रश्य पण एरण नमस्कारोनी जाण मनी रावण संतोषला. मग असं असणाऱ्या महादेवानी राजा रावणाला म्हणजे असणारं वरदान त्या ठिकाणी दिलं गुप्त म्हणजे तिथंच म्हणजे महादेवजी त्या ठिकाणी अदृश्य झाले. त्यावेळेस राजा रावणानं महादेवजीला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला आणि महादेवजीचं वचन त्या ठिकाणी ऐकलं गेलं वरदान मिळालं याचा आनंद राजा रावणाला त्या ठिकाणी होऊ लागला. आता करून या रथ पावेन व्यंग शस्त्रास्त्रे अनेक सकळ सांग पावेन. मग राजा रावणाला आनंद त्या ठिकाणी होऊ लागला की असणाऱ्या महादेवजीनं म्हणजे आपल्याला वरदान त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्या जोरावर म्हणजे असणारा होम हवन त्या ठिकाणी करीन आणि त्या होमातून म्हणजे मला असणाऱ्या सूर्याच्या तेजासारखं तेज असणारा रथ शस्त्र त्या ठिकाणी म्हणजे मला प्राप्त होते आणि त्या शस्त्राच्या आधारे असणारं रण म्हणजे
राम लक्ष्मणाबरोबर त्या ठिकाणी करेन. कोणा म्हणी न धर्मे सर्वथायसी घोर कर्मे आचरेन आता पराजय पावे रघुनाथा तैसा अर्था साधीन. आता काही कमी नाही म्हणजे असणारा त्या ठिकाणी महादेवाचं वरदान त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे. त्या वरदानाच्या जोरावर म्हणजे न आला सांगता न थकता म्हणजे असणारा घोरांतर युद्ध म्हणजे त्या राम लक्ष्मणाबरोबर करीन आणि त्या रामाचा असणारा पराजय त्या ठिकाणी करीन. म्हणून राजा रावण आनंदानं त्या ठिकाणी गर्जना करू लागला. ऐसे बोलोनी महाभाव विद्युक्त स्नान केले पाव पूजोनी ब्राह्मण समुदाव स्वास्ती वचन लाहो पै केला. मग आनंद झालेला आहे. हो हवन विधी त्या ठिकाणी करायचा म्हणून असणारा त्या ठिकाणी स्नान केलं. अंघोळ त्या ठिकाणी केली. विधियुक्त असणारी स्नान करून त्या ठिकाणी सर्व ब्राह्मणाला आमंत्रित केलं. ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी करू लागला. ब्राह्मणाचा आशीर्वाद मिळावं म्हणून ब्राह्मणाला असणारं दान त्या ठिकाणी देऊ लागला. देवोनी धनधान्य संपत्ती नाना रत्निया जाती विचित्र वसने द्विजापती लंकापती अर्पित. मग अनेक असणाऱ्या ब्राह्मणांना त्या ठिकाणी बोलवलं. धन धान्य असणारे नाना प्रकारची संपत्ती ब्राह्मणाला त्या ठिकाणी दान देऊ लागला. अनेक प्रकारचं वेगवेगळं असणारं रत्नचंही असणारं दान त्या ठिकाणी देऊ लागला. सुंदर प्रकारची असणारी वस्त्र म्हणजे ब्राह्मणाला आणि राजा रावण अर्पण करू लागला. करोनिया स्वस्थान करण सांडोनिया मोहमान पुत्रादी शोक दारुण तोही दान सांडिला. मग आता असणारा होमावन करायचं ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी देऊ लागलेलं आहे. आणि दान देत असताना असणारं अंतःकरण स्वस्थ त्या ठिकाणी व्हावं. कसली चिंता असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी राहू नये म्हणून स्वस्थ असणारं अंतःकरण त्या ठिकाणी केलं. मोह माया त्या ठिकाणी सोडली गेली. जी सर्व मुलं त्या ठिकाणी मरण पावलेली आहेत. मुलाचा अंत झालेला याचं जे दुःख होतं ते दुःखही त्या ठिकाणी बाजूला सारलं आणि स्वस्थ अंतःकरण करून राजा रावण म्हणजे स्थिर बसला. रावण श्रीरामाचा भक्त रामी प्रेमात्यंत अंतरी अनुराग अत्यद्भुत तेने रक्त सभाय. मग असणारा त्या ठिकाणी राजा रावण म्हणजे कसा आहे त्या ठिकाणी महादेवाचा असणारा निस्सीम भक्त आहे. त्याच्यामुळे असणार रामाचा भक्त कसं काय म्हणजे रावण श्रीरामाचा भक्त असं कसं काय म्हणतात रावण रामाचा भक्त रावण श्रीरामाचा भक्त रामी प्रेमात्यंत. नामस्मरण करत नाही उलट करताय विरोध भक्ती करते. मग असणारा राजा रावण म्हणजे प्रभू रामचंद्राचा भक्त आहे. पण त्याची भक्ती करण्याचा असणारा प्रकार विरोध भक्ती आहे त्या ठिकाणी. म्हणून रामालाही अतिशय राजा रावणाबद्दल असणारं प्रेम आहे त्या ठिकाणी. अंतरंगाच्या ठिकाणी प्रेम आहे आणि असणारं सदोदित असणारा राजा रावण म्हणजे रामभक्तीमध्ये आणि म्हणजे लीन झालेला आहे. रक्तवस्त्रे हे परिकर रक्तमाळा विचित्र यज्ञ पावित रक्तांबर ते उग्र आवरण पूजा. मग रामाची असणारी मनोभावी विरोध भक्तीच्या ठिकाणी करतोय. रामप्राप्तीच्या ठिकाणी करण्यासाठी लाल असणारी वस्त्र अंगावर परिधान केलेले आहे. लालसर असणाऱ्या माळा गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातलेली आहे. यज्ञोपवीत ही असणारा जे दोरा आहे असणाऱ्या अंगावर घातलेला तोही असणारा रक्तासारखा लाल भडक आणि त्या ठिकाणी म्हणजे परिधान केलेला आहे. रक्तचंदनाची उटी परिकर रमे शिवालय मनोहर तैते बसोनी दस शिर होम एकाग्र आरंभी. मग असणाऱ्या लाल चंदनाची असणारी उटी म्हणजे सर्वांगाला त्या ठिकाणी लावलेली आहे. असणारं मनाला मोहून टाकणारं असणारं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या ठिकाणी राजा रावण बसलेला आहे आणि असणाऱ्या होमाला सुरुवात त्या ठिकाणी करू लागलेला आहे. रक्तांबर नेत्र दारुण करोन या शिवाचरण दृढस्मरे शिवचरण होम विधान आरंभी. आणि त्या असणाऱ्या शिवालयामध्ये होमाचा असणारा आरंभ त्या ठिकाणी केला. अतिशय असणारा लाल भडकवणी त्या ठिकाणी डोळा केलेला आहे. महादेवाची अर्चना त्या ठिकाणी करीत बसलेला आहे आणि असणारं एकाग्र चित्तानं असणाऱ्या महादेवाचं स्मरण त्या ठिकाणी करून करत होमाला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. अति उग्र आवरण पूजा यज्ञ राखावया ओझा करिता झाला रावण राजा बळ समाजा परिसापा. मग अतिशय असणारी म्हणजे उग्र असणारी आवरण म्हणजे आपल्या बाजूला त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. आवरण म्हणजे त्या ठिकाणी बाजूला आसर केलेला आहे आणि असणारं यज्ञाचं रक्षण करण्यासाठी त्या आवरणाचा वापर त्या ठिकाणी केला आणि होम करण्यासाठी राजा रावण त्या ठिकाणी स्थिर झाला. सुस्थ राहावया अंतकरण समीप आनंदाचे आवरण त्या माझी मन घालिता जाण
पण आपण रिगो न सके. मग असणारा होम हवन मध्ये विधी करत असताना मनामध्ये असणारा विक्षेप काही येऊ नये, असणारा दुसरा विचार म्हणजे त्या ठिकाणी येऊ नये म्हणून म्हणजे आनंदाचं आवरण म्हणजे सभोवती त्या ठिकाणी घातलं आणि त्या आनंदामध्ये आपलं मन त्या ठिकाणी घालून असणारा त्या ठिकाणी स्थिर अंतःकरणानं राजा रावण होम हवन करू लागला. सर्वेची दुसरा परिग पूर्ण महामोहाचा दारुण समीप पावता पारिखे जन मोहे निमग्न स्वय होती. मग पहिलं आवरण म्हणजे असणाऱ्या आनंदाचं घातलं, दुसरं आवरण म्हणजे असणाऱ्या महान असणाऱ्या मोहाचं त्या ठिकाणी घातलं. कारण म्हणजे असणारं कुणी जरी म्हणजे आवडतं जन म्हणजे आपल्या जवळ त्या ठिकाणी आलं आणि असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी स्नेहबंध असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी आप्तजनाला पाहिल्याबरोबर मोह उपचू नये म्हणून त्या मोहाचं आवरण म्हणजे त्या ठिकाणी घातलं. जे आवरणी प्रवेशता मार्ग बुजिले स्वधर्मता कार्य ठव हरपे सर्वता मोह निमग्नता स्वय होय. मग या असणाऱ्या आवरणामध्ये त्या ठिकाणी म्हणजे मोहाच्या मायेच्या असणाऱ्या आवरणामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केल्याबरोबर तिथंच असणाऱ्या स्वधर्माची भुली म्हणजे त्या ठिकाणी पडावी, कार्याचा आठव म्हणजे त्या ठिकाणी काही होऊ नये, मोह माया म्हणजे असणारा त्या ठिकाणी येऊ नये एवढ्यासाठी मोहमायेचं आवरण राजा रावणानं घातलं. तिसरी संकल्पाची नंदी रावणे निर्मिली मंत्र सिद्धी जिच्या संकल्पाची अवधी स्वयंविधी पावेना. आणि तिसरं असणारे म्हणजे त्या ठिकाणी जे असणारे संकल्प त्या संकल्पाची नदी म्हणजे त्या ठिकाणी मंत्राच्या जोरावर निर्माण केली आणि त्या असणाऱ्या म्हणजे असणाऱ्या नदीमध्ये असणारा संकल्प केल्याबरोबर तो असणारा संकल्प सिद्धीला त्या ठिकाणी जावा असं असणारं तिसरं आवरण म्हणजे राजा रावणानं टाकलं. वैरियारी गम कैसा तेथा बुडती संकल्प विकल्पात गमनागमन न कळे तेथ युद्धमात विसरती. मग हे जे तिसरं टाकलेलं संकल्पाच्या नदीचं आवरण आहे म्हणजे त्या ठिकाणी तिथं आपले असणारे वैरी म्हणजे त्या ठिकाणी आले की जे संकल्प विकल्प आहे ते असणारे संकल्प विकल्प म्हणजे त्या ठिकाणी धारण करून वैरी आला की त्या नदीत म्हणजे आपोआप त्या ठिकाणी बुडाल. मग पुढे यायचं म्हणजे त्या वैर्याला म्हणजे त्या ठिकाणी शुद्ध असणारी शुद्धी त्या ठिकाणी राहणार नाही, तिथंच असणारी वैरी म्हणजे आपला असणारा संकल्प विकल्प म्हणजे विसरून जाते. ऐसे कठीण तिसरे आवरण चौथा धंदा मारून जाण अंगी लागताची पूर्ण अंगी भग्न होय प्राणी. आणि पुन्हा असणारा म्हणजे चौथा आवरण म्हणजे त्या ठिकाणी टाकलं झंझ असणारं वारा आहे, झंझावत असणारं वारा आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या वाऱ्याचं आवरण त्या ठिकाणी टाकलं. तिथं आपला असणारा शत्रू आल्याबरोबर म्हणजे त्या वाऱ्याचा प्रहार म्हणजे अंगाला त्या ठिकाणी लागला की तिथंच म्हणजे तो असणारा प्राणी म्हणजे जो कोणी येईल तो तिथं भग्न म्हणजे त्या वाऱ्यानं म्हणजे होईल. लागता तेथीचा वारा पारख्या उडवी अंबरा कोणारी कोणी दी भीतरात भूतवारा आवरणी. आणि आपल्याला संकट आणण्यासाठी आपला शत्रू म्हणजे त्या चौथ्या आवरणापाशी आल्याबरोबर वाऱ्याचा मारा त्या ठिकाणी लागेल आणि वारं लागल्याबरोबर आकाशात म्हणजे त्या शत्रूला त्या ठिकाणी उडवून लावेल असणारं त्या आवरणाचं खंडन करून म्हणजे आत म्हणजे शत्रूला त्या ठिकाणी येता येणार नाही म्हणून झंझावात असणाऱ्या वाऱ्याचं आवरण म्हणजे चौथं राजा रावणानं घातलं. पाचवे भयावरण त्याचे विपरीत चिन्ह जो भेदू पाहे विदारून शुद्धा संपूर्ण व्यापी जे. आणि पुन्हा म्हणजे त्या वाऱ्याच्या पाठोपाठ पाचवं असणारं म्हणजे ब्रह्मावरण म्हणजे त्या ठिकाणी टाकलं आणि त्या आवरणाचं असणारं छेदन करून म्हणजे आत कोणी त्या ठिकाणी येईल त्यावेळेस त्याला असणारी म्हणजे त्या ठिकाणी क्षुधा लागल, भूक त्या ठिकाणी लागल आणि भूक लागली की पुढे जायचं म्हणजे त्या ठिकाणी सुचणार नाही, तिथंच म्हणजे असणाऱ्या क्षुधा आणि सर्वांगाला त्या ठिकाणी म्हणजे वादा करेल. आवरण भेद धरिता पोटी आणि वार शुद्धा उठी काही विचार न पडे दृष्टी पडे सृष्टी मूर्छित. मग या असणाऱ्या म्हणजे ब्रह्मावरणाचा छेद करून म्हणजे असणारा वैरी म्हणजे आतमध्ये येण्याचा विचार त्या ठिकाणी केला की दारुण असणारी भूक म्हणजे त्या ठिकाणी लागल, भूकाशिवाय मनात म्हणजे दुसरा विचार त्या ठिकाणी येणार नाही आणि भूक भूक म्हणून म्हणजे तिथंच असणाऱ्या धरणीवर म्हणजे तो मूर्छना येऊन म्हणजे त्या ठिकाणी पडत. यज्ञ राखवया कारणे अति उग्र पंचावरणे पंचकोश ज्याचे मनने रचिले रावणे दुर्दशे. मग असणाऱ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ही असणारी 5 आवरणं म्हणजे त्या ठिकाणी टाकली आणि ती किती टाकली असणारी 5-5 कोस म्हणजे त्या ठिकाणी लांब आवरणं टाकली. त्या आवरणाचं खंडन करून म्हणजे असणारा किती बळवान असणारा शत्रू
आणि कावरणे विविधे परिसदत सांगेन. मग म्हणली ही असणारी 5 आवरणं जी राजा रावणानं टाकलेली आहे ती आवरणं म्हणले त्या ठिकाणी खंडन करण्याचं ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे त्याच्या हातून म्हणजे हा असणारा अहंकारी असणारा रावण आहे तो रावण म्हणजे त्या ठिकाणी मारता येणार आहे. त्याच्यासारखी अनेक असणारी विविध प्रकारची आवरणं म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणानं टाकलेली आहेत त्याची मी माहिती म्हणजे सांगतो ऐका. मंत्रावरण, शस्त्रावरण, महाविकारांचे शर्पावरण, भूत प्रेत वेताळजन गुप्तावरण त्यांचे. मग त्यांच्या पुढे असणाऱ्या त्या ठिकाणी मंत्राचं आवरण टाकलेलं आहे, शस्त्राचं आवरण टाकलेलं आहे, महान विष ज्याच्या असणाऱ्या सर्पाच्या अंगी आहे ते सर्पाचं आवरणही टाकलेलं आहे. त्याच्या पाठोपाठ असणारी भूत आहेत, प्रेत आहेत, वेताळ आहेत आणि असणारं गुप्त आवरणही त्या ठिकाणी म्हणजे राजा रावणानं ठेवलेलं आहे. बाहेर परिधी राष्ट्रांची शस्त्रे बांधले कवची अनिशी शस्त्रे हातीची कैशी झळकती अंतरिक्षी. आणि त्यांच्या शेवटी असणारा म्हणजे त्या ठिकाणी असंख्य राक्षसाचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी आवर्त ठेवलेला आहे. त्यांच्याजवळ अतिशय धारदार असणारी शस्त्र आहे त्या ठिकाणी रात्रंदिवस म्हणजे अहोरात्र डोळ्यात तेल घालून म्हणजे त्या ठिकाणी रक्षण म्हणजे राक्षस करू लागलेले आहे. अंतर्बाह्य निश्चित राम साधावया सावचित राम होम असे करीत सामहित मानसे. मग असणारा त्या ठिकाणी रामप्राप्तीसाठी मनामध्ये एकच ध्यास केलेला आहे असणाऱ्या प्रभू रामचंद्र आपल्याला प्राप्त त्या ठिकाणी व्हावा म्हणून अंतर्बाह्य बाह्यकारी रामाची भक्ती करू लागलेला आहे. अंतर्ज्ञानानेही रामाची भक्ती त्या ठिकाणी करू लागलेला आहे. एवढा सावध चित्तानं असणारा राजा रावण रामप्राप्तीसाठी होम हवन त्या ठिकाणी करू लागलेला आहे. एकीकडे दळभारी सनबद्ध एक पिकेसरी सनबद्ध धुम्र करी राम गजरी गरजत. मग इकडं राजा रावणाच्या होमाचं वर्णन म्हणजे ग्रंथकर्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. इकडे जे राम सैन्य आहे वानर मंडळी आहे ही वानर मंडळीचं असणारं दळ आहे हे अतिशय आनंदानं त्या ठिकाणी नाचू लागलेलं आहे, बागडू लागलेलं आहे त्या ठिकाणी. एवढंच नाही रामनामाचा अखंड जयघोष ही वानर मंडळी आणि करू लागलेली आहे. विजयी झाला रघुराज मारिला रावण गुरुजीज उभारिला लांगुळ ध्वज कपी समाज ती गजरी. मग वानराला एवढा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. आपला असणारा प्रभू रामचंद्र अहिरावण महिरावण ही असणारी दुर्बीज असणारी ही राक्षस त्या ठिकाणी होती. त्यांचा असणारा अंत त्या ठिकाणी केला म्हणून वानर मंडळी शेपट्या उभा करून गुड्या उभा करून असणाऱ्या आनंदानं रामनामाचा जय जयकार करत मध्ये नाचू लागलेले आहे. विजयी अमुचा कपिनाथ मारून या पाताळनाथ घेऊन आला रघुनाथ बळ्यात भूत हनुमंत. एवढंच नाही आमच्या वानरांचा नाथ असणारा त्या ठिकाणी हनुमंतराय आज विजयी झाला आणि पाताळाच्या ठिकाणी जाऊन म्हणजे त्या ठिकाणी राक्षसाचा अंत करून म्हणजे ज्या राक्षसाने राम लक्ष्मणाला घेऊन गेले होते त्यांना म्हणजे महागारी म्हणजे असणारा आमचा हनुमंत त्या ठिकाणी घेऊन आला म्हणून आनंदानं नाचू लागलेले आहे. करोनी कामाक्षी प्रसन्न भेदोनी पाताळ भुवन मारून या राक्षसगण श्री रघुनंदन आणिला. एवढंच नाही असणाऱ्या कामाक्षी देवी पाताळाच्या ठिकाणी रहिवास करणारी जी कामाक्षी देवी आहे या कामाक्षी देवीला हनुमंतरायांनी प्रसन्न त्या ठिकाणी केलं. पाताळाचं भेद त्या ठिकाणी केलं. राक्षस मारून रामाला घेऊन म्हणजे त्या ठिकाणी आले. विजयी श्रीरामचंद्र विजयी अमुचा हनुमंतवीर विजयी सकळ वानरगण कपी समग्र नाचती. मग असणारा आमचा प्रभू रामचंद्र विजयी त्या ठिकाणी झाला. हनुमंतराय असणारा विजय त्या ठिकाणी झाला. सगळे वानर मंडळी आज विजयी झाले म्हणून वानर आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागलेले आहे. काय सारावण महावीर काय श्रीलंका दुर्ग दस्तूर मारावया दशशीर वानर भार उपरमती. मग पाताळाच्या ठिकाणी जाऊन म्हणजे एवढं घनघोर युद्ध त्या ठिकाणी करून राक्षसाचा अंत करून त्या ठिकाणी आलेले आहे. आता राहिला म्हणजे राजा रावण म्हणजे त्याला मारायला काय उशीर आहे, काय असणाऱ्या दुर्गाचा भंग करायला काय म्हणजे त्या ठिकाणी अवघड आहे म्हणून वानर आनंदानं नाचू लागलेले आहे. चला रघुनाथा अद्यापि कायसी उदासनता क्षणे मारू लंकानाथा आळस परता सांडी स्वामी. मग त्या ठिकाणी वानर म्हणू लागलेले आहेत हे स्वामीवर्य प्रभू रामचंद्र आता म्हणजे असणाऱ्या राजा रावण त्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजे उशीर कशाला म्हणजे चला म्हणजे एवढी उदासीनता का त्या ठिकाणी धरून बसला. ही उदासीनता झटका आणि लवकर म्हणजे त्या राजा रावणाचा अंत करायला म्हणजे त्या ठिकाणी चला म्हणून घालती लोटांगणी
लागती श्रीरामाच्या चरणी रावण कपटे करोनी झाले भंगनी वानर मग असणारा त्या ठिकाणी वानर मंडळी आवेशाने त्या ठिकाणी नाचू लागलेली आहेत. रामाला असणाऱ्या राजा रावणाला मारण्याची विनंती त्या ठिकाणी करू लागलेली आहे. प्रभू रामचंद्राच्या चरणावर लोटांगण त्या ठिकाणी घालू लागलेले आहे. असणारा तो राजा रावण आहे, कपटी असणारा राजा रावण आहे. त्याचा असणारा अंत करण्यासाठी लवकर मले रामा चला. कपटे करी वानर पडता तुझ्या चरण रजे स्वयंचे उठत याचे क्षणोक्षणा घडत तेने बहुत दुःख रूप मग असणारा हा कपटी असणारा राजा रावण आहे म्हणजे त्या रावणाला मारण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी चला. कपटे करी वानर पडत तुझ्या रजनचरे स्वयंचे उठत याचे क्षणोक्षणा घडत तेने बहुत दुःख रूप मग रामामध्ये या असणाऱ्या राजा रावणाच्या राक्षस सैन्याबरोबर युद्ध करत असताना वानर मंडळी म्हणजे त्या ठिकाणी दुःखी होत आहेत. कष्टी होऊन म्हणजे रणभूमीच्या असणाऱ्या ठिकाणी म्हणजे पडू लागलेले आहे. पण ते म्हणजे असणाऱ्या तुमच्या चरणाची धूळ लागल्याबरोबर म्हणजे असणारं सर्व दुःखाचं निरसन करून एका क्षणात म्हणजे त्या ठिकाणी उठतायत. त्याच्यामुळे म्हणजे असणारं त्या ठिकाणी हे दुःख म्हणजे बाजूला सारून म्हणजे युद्ध करण्यासाठी चला. याची गजबज करीती अत्यंत येती काकुळती युद्ध करावया रघुपती प्रार्थना ती वानरे म्हणून एवढी असणारी वानर मंडळी काकुलतीला येऊन म्हणजे प्रभू रामचंद्राचा असणारा त्या ठिकाणी विनंती करू लागलेली आहेत. रामा म्हणजे इथं बसू नका, म्हणजे वेळ घालवू नका, लवकर चला म्हणजे त्या दुष्टाचं हनन करायचं, राजा रावणाचा अंत करण्यासाठी लवकर म्हणजे चला. चला दुकानदार चला पांडव प्रभुटीला सुमित्रनंदन अत्यंत विनीत होऊन प्रार्थिता झाला रघुनंदन मधुर वचन बोलो. मग एवढ्या असणाऱ्या वानरांचा आग्रह त्या ठिकाणी लक्ष्मणजींनी ऐकला गेला. लगेच लक्ष्मणजी उठून उभा राहिले आणि अतिशय नम्रवाणीनं विनीत होऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजी काय बोलू लागले. स्वामी राघवा तू रघुकुलाचा ओलावा निज भक्त जन विसावा वचन गौरवा परिसावे. आणि लक्ष्मणजी हात जोडून प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले आहेत. रामा तुम्ही कसा असणाऱ्या रघुवंशाचा असणारा त्या ठिकाणी ओलावा आहात. निज भक्ताच्या मनाचं मनोरंजन त्या ठिकाणी करणाऱ्या, निज भक्ताला असणारा आशीर्वाद त्या ठिकाणी देणाऱ्या अशा असणारे जे भक्त आहेत ते तुमचं असणारं त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतायत. त्यांचं वचन म्हणजे त्या ठिकाणी ऐका. भक्त पडता जन्मावरती निवारिता तू रघुपती तेथे कायचे युद्ध ख्याती तू त्रिजगती तारक. रामा रामा म्हणजे जे असणारे साधक म्हणजे या असणाऱ्या प्रपंचरूपी असणाऱ्या महासागरामध्ये त्या ठिकाणी बुडत असताना त्या जन्म आवर्ताच्या असणाऱ्या फेऱ्यातून म्हणजे त्या ठिकाणी मुक्त करण्याचं सामर्थ्य म्हणजे तुमच्या अंगी आहे. आणि इथं म्हणजे राजा रावण मारायला म्हणजे काय उशीर आहे. तू तारीसी नवल कोण ऐकले तुझे नाम जाना उच्चारिता रघुनंदन भवबंधन निवारे. या भवरूपी सागरातून म्हणजे तारून येण्याचं सामर्थ्य रामा तुमच्यात आहे. म्हणजे तुम्ही तारताव त्याचं नवल काय आहे म्हणजे तुमचं असणाऱ्या ज्यानं म्हणजे फक्त तुमचं नाव मुखामध्ये त्या ठिकाणी घेतलं की त्या साधकाचा उद्धार होतोय. आणि तिथं तर म्हणजे तुम्ही समक्ष त्या ठिकाणी आहात. एवढा तुझा नाम महिमा तो तुझवळी असता श्रीरामा अत्यंत क्लेश पुलवंग मना ते सर्वस्मा चुकवावे. रामा रामा म्हणजे नुसतं नाव म्हणजे मुखामध्ये त्या ठिकाणी घेतलं की जन्म मरणाच्या अवस्थेतून म्हणजे तो साधक म्हणजे त्या ठिकाणी बाहेर निघतं. एवढं तुमच्या नामात म्हणजे महत्व आहे. आणि तोच प्रत्यक्ष असणारा श्रीराम म्हणजे एवढं जवळ त्या ठिकाणी असताना म्हणजे वानराला कसलं दुःख त्या ठिकाणी होणार आहे, कसली बाधा म्हणजे त्या ठिकाणी येणार आहे. रामस्मरता रघुनाथ निवारे भवभ्रांताची मात तू तुझवळी रघुनाथ वानरा कांत युद्धाचा. निस्तर रामा तुमच्या असणाऱ्या नावाचं स्मरण त्या ठिकाणी केलं. निस्तर राम राम म्हणजे त्या ठिकाणी म्हटलं गेलं तर जो असणारा भवभ्रम आहे त्या ठिकाणी हा संसार रूपी जो असणारा भ्रम आहे त्या असणारा भ्रम म्हणजे एका क्षणात त्या ठिकाणी जळून जातोय. आणि आज म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष असणारे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आहात. दुःखाचा काय म्हणजे त्या ठिकाणी त्रास होणार आहे. एक एक गोळांगोळ गिळू शके ब्रह्मांड गोळ तेथे कायसे रावणाचे बळ युद्ध तुंबळ करावे. रामा रामा आपल्या असणाऱ्या सैन्यामध्ये एवढ्या दुर्बळी वानर आहे म्हणजे एक एक वानर म्हणजे हे असणारं ब्रह्मांड म्हणजे त्या ठिकाणी संपवून टाकण्याची ताकद म्हणजे एका एका वानराच्या अंगी आहे.
मग इथं असणारा राजा रावण म्हणजे ह्या वानराच्या पुढे काय म्हणजे असणारा क्षुल्लक काय म्हणजे त्या ठिकाणी. तथापि कपट योद्धा रावण ना युद्ध धर्मी अंगवन छळछळ करोनी जाण वानर गण त्रासित. आणि ज्याच्या बरोबर आपल्याला युद्ध करायचं तो असणारा राजा रावण म्हणजे महान शूर योद्धा म्हणजे त्या ठिकाणी नाही. कपटाची मूर्ती आहे म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करण्याचे अंगवन म्हणजे त्याच्या जवळ नाही. तो फक्त म्हणजे छळूनच त्या ठिकाणी मारण्याचा विचार करतोय. चारण मारण स्तंभन मोहन उच्चाटन वशीकरण दुचित वैरी असता जाण शिंतरून मारावे. राजा रावणाच्या अंगात असणारं बळ नाही. बळाच्या सामर्थ्यावर म्हणजे तू विजय त्या ठिकाणी गाजवू शकत नाही. म्हणून असणारा जारण मारण स्तंभन म्हणजे असणारा त्या ठिकाणी अभिचारी मंत्राचा वापर करून म्हणजे असणारं मोहन उच्चाटन वशीकरण त्या ठिकाणी करून वैर्यावर विजय करण्याचा विचार आहे म्हणजे राजा रावणाचा. कपट योद्धा दुरात्मा सम्मुख येता संग्रामा रावण वधावया श्रीरामा पुलवंगमा सोडली. एवढा असणारा त्या ठिकाणी कपटाची मूर्ती आहे. कपटानं कार्य करणारा म्हणजे दुरात्मा असणारा म्हणजे राजा रावण आहे. त्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी समोर आल्याबरोबर म्हणजे राम त्याचा असणारा अंत म्हणजे ही वानर म्हणजे त्या ठिकाणी करतील. दुष्ट दळणी साचार सत्य एक श्रीरामचंद्र स्वयंधरिता अवतार रावण किंकर ते किती. दुष्टाचं निर्धारण करण्यासाठी असणाऱ्या प्रभू रामचंद्र सत्य साचार असणारा अवतार म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी धरलेला आहे म्हणजे त्याच्या पुढे रावण काय आहे म्हणजे किंकर आहे. तुझे ब्रीद पूर्वापर करून या दुष्ट संहार स्थापावे भक्त ऋषीश्वर धर्म निरंतर रामा रामा पूर्वीपासून असणारा तुमचा ब्रीद आहे म्हणजे त्या ठिकाणी दुष्टाचा संहार त्या ठिकाणी करायचा आणि तिथं असणाऱ्या भक्ताची स्थापना म्हणजे त्या ठिकाणी करायची. निरंतर असणाऱ्या धर्माचं रक्षण त्या ठिकाणी करायचं. हे रामा ब्रीद आहे म्हणजे तुमचं. द्यावे जी दीन जना प्रतिपाळावे गो ब्राह्मणा संरक्षावी भक्त सेना रघुनंदना निज वर्ता. एवढंच नाही जे असणारे दिनजन आहे त्या दिनजनाचा असणारा उद्धार करायचा. सुखानं त्यांचा असणारा प्रतिपाळ म्हणजे त्या ठिकाणी करायचा. गोब्राह्मणाचं रक्षण त्या ठिकाणी करून भक्ताला संरक्षण द्यायचं. हे रामा तुमचं असणारं निजव्रत आहे. चला. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राभ्ये नमः श्री गुरुभ्ये नमः. तुझे निज व्रत श्रीरामा दुष्ट प्रवर्तती अधर्मा आजच्या देती स्वधर्मा निंद कर्मा प्रवर्ततो. अनुसंधान गावोबा काका या ठिकाणी सांगतायत. लक्ष्मणजी रामचंद्राला विनंती करतायत जावा आणि राजा रावणाला मारा. कारण एकटाच राहिलेला आहे. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी वाईट प्रवृत्तीचं कर्म राजा रावण करतोय. स्वधर्म त्यानं आच्छादून घेतलेला आहे. त्याच्यामुळं निंद्य अशा प्रकारचं कर्म तो रावण करतोय. म्हणून मारा. धर्मवाडी निशसमोरे धर्माची शिरसडे सत्कर्माचा वर्त पडे सद्भक्ती पुढे सशिंडी. आणि धर्माची वाडी खुंटलेली आहे. धर्म वाढूच देत नाही ही लोक, राक्षस लोक. धर्म वाढत नाही यांच्यामुळं. आणि अधर्माची उंची वाढते. धर्म छोटावला जातोय. त्याच्यामुळं जी काही असणारे आहेत राक्षस लोक ही जी काही सद्भक्ती आहे धर्म आहे सगळा बुडून चाललाय. म्हणून रावणाला मारा. ठसा पडे प्रीत तुले सत्कर्म चढत प्रेमेचं फुगारा धरीत त्रिदोषी पडत निज कर्मे. आणि काय करतायत रामा ही लोक जी आहेत ना ही लोक तिळा एवढंच पुण्याचं काम करतात आणि त्यानंच मोठाच्या मोठा फुगारा गर्वाचा आणतात. किती पुण्य कमवले. पुण्य किती करतात तिळा एवढं. तीळ केवढं असतं तेवढंच पुण्याची कामं करायची आणि त्यानंच असणारा अख्ख्या जगाला सांगत सुटायचं. आणि त्याच्यामुळं असं केल्यामुळं अनेक प्रकारच्या दोषांमध्ये लोक पडतात. ऐका कर्माचा फुट्या फाटा धर्माचा चढता सोवैर करीती पाप चाटा गर्वाचा मोठा फुगारा. आणि असं केल्यामुळं अधर्माचा ताटा चढला जातो आणि त्याच्यामुळं स्वैर त्यांना कुणी आवरणार नसतं. बिनधास्तपणे पाप करत फिरतायत आणि त्याच्यामुळं गर्व जो आहे तो त्यांना गर्व होतो. आणि गर्व झाल्यामुळं कुठल्याही प्रकारचं तिळा एवढं सुद्धा पुण्य त्यांच्याकडून घडत नाही. पाप कर्म करत फिरतात आणि त्याचाच गर्व मनामध्ये धरतात. अशी दुष्ट प्रवृत्तीची हे लोक आहेत. म्हणून मारा. तापली त्रिविध तापे वसनती विजय जल्पे
अहम ममतेचे निज संकल्पे आती अमुके प्रीती पळे. आणि विषयाचा रोग हे असणाऱ्या लोकांना झालेला आहे, जी वाईट प्रवृत्तीची वागत आहे. अहम ममता, अहंकार आहे त्यांच्यापाशी, ममता आहे आणि त्याच्यामुळे पिळलेली गेलेली लोक आहेत. आणि अहम ममतेमुळे गर्व चढलेला आहे, म्हणून सत्कर्म करत नाहीत, पाप कर्म यांच्याकडून होतात. बोलू लागले विषय रसे वनवती सुयची वेग स्वगती क्षणक्षणे काकुलती यती पाणी मागती विषयाचे. आणि विषयाच्या रसामध्ये गुरफटून गेलेली ही असणारी लोक आहेत. क्षणाक्षणाला विषयच लोकांना आवडतो, विषयापासून दूर जात नाही. संसाराची दास होऊन बसलेली आहेत जी आहेत त्यांना विषयच आवडतो. क्षणाक्षणाला विषयातच पाणी मागतात, विषयामध्येच गुरफटून जातात. असं सांगू लागले काळी मध्ये राव तरसी राम राव भरमरस मात्र देवनी पाहो रोग सुमेव धाडीसी. आणि त्यावेळेस ज्यावेळेस भक्त लोक हे असणाऱ्या विषयामध्ये गुरफटतात त्यावेळेस तू अवतार घेतो आणि अवतार घेऊन ब्रह्मरसाचा काढा देतो. कोणताही रोग असू द्या, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. वारेल म्हणजे मरून जाती. ब्रह्मरस रूपी काढा त्यांना देतो, त्यांचे पीडा निवारण करतो, त्यांचा रोग संपवतो. असं तुझं काम आहे. लक्ष्मणजी बोलतात युगा युगा प्रतिरामा अवतरणी मेघश्यामा झाडा करीश्या धर्मा पुरुषोत्तमा श्रीपते. आणि भगवंत युगायुगाला तुम्ही अवतार घेत असतात. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही अवतार धारण करताय आणि अवतार धरून अधर्माचा झाडा करताव, धर्म वाढवताव. अशा पद्धतीचं तुमचं कार्य आहे. ते कार्य करण्यासाठी रावणाला मारा. अत्यंत रोगे पिळले ते कशी तेव्हा विधीचे टाकदेशी सत्कतेचे पत्ते लाविसी अनुपान लाविसी सतसंभू. आणि असं असणारा भगवान परमात्मा तुम्ही अवताराला आल्यानंतर ना अत्यंत रोगानं पिळलेली भक्तांना लोकांना पाहिलं त्यावेळेस सत्कर्माचा डाग, विधीचा डाग त्यांना देताव, ब्रह्मरस काळा देताव आणि सत्कथेचं पथ्य कोणतं पाळायला होताव? सत्कथेचं. संतांच्या कथा असतील, संतांची संगत असतील आणि अशा प्रकारचं पथ्य रोगिष्ट लोकांना देऊन त्यांना सत्संगाला लावताव. असं तुमचं काम आहे. लक्ष्मणजी सांगतात नासी दृढ त्याच्या पत्य लाईशी सद बत्तीसी नित्य येणे रोगाचे विघत होय निश्चित आणि त्यांना दृढ पथ्य जी आहे ती पथ्य देताव सतभक्तीला, संतांच्या संगतीला, चांगल्या भक्तीला, भगवंताच्या भक्तीला तुम्ही लावताव. त्याच्यामुळे रोग सगळा संपवतो. रोग कोणता आहे? जी काही विषयाचा रोग जडलेला आहे त्या विषयाच्या रोगावर एकच त्यांना ब्रह्मरस काढा देता. तो काढा म्हणजे सतभक्ती, सतसंगत. याच्यामुळं त्यांचा रोग नाहीसा होतो आणि ती लोक भक्तीला लागतात. आईसे तुझे निज भक्त हम रावण रोगग्रस्त त्यासी करावया निर्मुक्त सतीकृत करीच्या पो. अशा प्रकारचे तुझे भक्त आहेत भगवंत आणि ते असणाऱ्या भक्तांना रोग झालेला आहे. कोणता रोग? त्या रोगापासून कधीच सुटका होत नाही. अहम रावण रोग झालेला आहे त्यांना. अहंकाराचा रोग तुझ्या भक्ताला झालेला आहे, त्याच्यापासून सुटका होत नाही. आणि त्या भक्तांना अहम रूपी रावणाच्या तावडीमधून सोडवण्यासाठी सज्जकृत करीच्या धनुष्याला बाण लावा, रावणाला मारा. देव खात्याले बंडवडी सुरासुर देशोधडी ऋषीश्वरे भ्याली बापुडी देवनी बुडी लपली गिरीकंदडी. आणि त्या राजा रावणाने काही काही केलेलं आहे. अंगाच्या अंगामध्ये फळाची मस्ती आहे, त्याच्यामुळे सगळे जी काही देवलोक आहे बंदीखान्यामध्ये घातले. सुरासुर देशांतराला पाठवलेले आहे. सगळी जी काही ऋषी मंडळी आहेत ही राजा रावणाला दुष्ट प्रवृत्तीच्या कर्माला घाबरली आणि कुठं कुठं गिरीकंदारामध्ये जाऊन महाराज लोक लपून बसले. नवघरांची केली पावटी अग्नी धुताचे मळकटी विघ्नहर देवनी काठी राजे बापाटी राखना. लक्ष्मणजी आठवण करून देऊ लागले, रामा हे रावणाला का मारायचं? रावणाला एवढ्या लोकांना त्रास दिलेला आहे.
नवग्रहाची केली पावटी. जी काही नवग्रह आहेत त्या सगळ्या नवग्रहाची पायरी केलेली आहे आणि त्या नवग्रहाच्या पायरीवरती पाय देऊन राजा रावण सिंहासनावरती जातोय. अग्निदेवाला काम दिलेलं आहे राजा रावणाच्या घरची कपडी धुवायची. कपडी धुवायची काम अग्निदेवाला आहे आणि गणपती बाप्पाच्या हातामध्ये काठी दिली आहे आणि जेवढी रावणाच्या घरची गाढव आहे त्या गाढवाच्या पाठीमागे गणपती बाप्पाला ठेवलंय. म्हणून रावणाला मारा गणपती बाप्पाची सोडवण करा. मल्हारी देव दावी दर्पण मुख्य चंडिका तळाली जाण कुंज झाडी परभंजन मेघ सडा समर्जन करीत से. आणि जे काही मल्हारी देव आहे कुलदैवत खंडोबा आहे त्या खंडोबा देवाला जे आहे खंडोबा जे आहे त्यांना आरसा दाखवायला रावणानं पुढे ठेवलंय. रावण बसला दाढी कटिंग करायला की खंडोबानं आरसा दाखवायचा रावणाला. अशा प्रकारची कामं आहेत. मुख्य असणारी तराळी जी आहे ती तराळीला सुद्धा घरची असणारी कामं लावली. वारा जो आहे त्या वाऱ्याला काम आहे झाडून काढायचं. कचरा कुठं सुद्धा राहिला नाही पाहिजे. अशा प्रकारचे काम सगळ्या असणाऱ्या देवदेवतांना आहेत असं सांगतात. इंद्र फुलारी वर्ण बारी यमत्याचा नाटिकारी चंद्र चंद्रकार द्वही शिरी दुर्दशा भारी देवांची. अहो काय देवांची दुर्दशा आहे. इंद्र फुलं आणून देतोय. राजा रावणाच्या सेजेवरती फुलं आणून देण्याचं काम इंद्राचं आहे. वरुण देवानं त्या रावणाच्या डोक्यावरती छत्र धरायचंय आणि यम त्यांना मदतीला आहे. चंद्रानं सुद्धा छत्र धरावी लागतायत. 10 रावणाची मुंडकी आहे त्या 10च्या 10 डोक्यावरती चंद्रानं छत्र धरायचं. एवढी दुर्दशा देवांची आहे आणि त्या देवांना सोडवण्यासाठी रावणाला मारा. भोजन करावया रावण भोजन करावया रावण पाटणी पळजणी हुताशन चुकल्या जाण करीती खंडन अग्निशी. आणि रावण जर जेवायला बसला आणि जेवण बनवण्याचं काम अग्निदेवाकडे होतं. 2 कामं होती कपडे धुवायची जेवण तयार करायचं. जेवण बनवताना जर भाजीमध्ये मीठ कमी पडलं जर बेचव झालं तर अग्निदेवाला लगेच दंड करायचा मारायचा. एवढी सत्ता त्या रावणाची आहे म्हणून रावणाला मारा. एवढी दुर्दशा देवा ऐकता त्रास उपयोगी वा शीघ्र कुळवावे देवा भक्त करावा उत्सव. अहो रामा एवढी दुर्दशा देवांची आहे जी ऐकू सुद्धा वाटत नाही कानानं. जर ऐकलं देवांची दुर्दशा जर इथं ऐकलं तर जीवाला त्रास होत आहे. एवढी असणारी देव लोक त्या रावणाची इथं नाही ती कामं करावी लागतात. ऐकल्यावर सुद्धा अंतकराला त्रास होत आहे. एवढे सगळे दुर्दशा देवांची आहे. त्याच्यामुळे रावणाला मारा भक्ताला सोडवा. आता देवांचं जाऊ द्या स्वतःच्या बायकोची काय अवस्था आहे. सीता माऊली गुंपे माझी एकली आक्रनंतर धरुणी गेली गुड राखली अशोकवणी. अहो भगवंता ती देवांचं असू द्या ती तर आहेतच कामाला पण आमची सीता असणारी आई समान असणारी सीता त्या गुंफेमध्ये एकटी होती आणि ही राजा रावण कपटानं आलं. सीता आक्रोश करत होती आक्रंदन करत होती रडत होती तरी सुद्धा उचलून राजा रावण तिला घेऊन गेला. मलिन पाही मलिन केच नाहले नाही दिनवलन भूमिशाही धरली काही चालेना. अहो एक वस्त्रावरती आहे सीता. सीतेच्या अंगावरती एकच वस्त्र आहे. केस मळलेले आहेत आंघोळ नाही. सीतेला नाणे नाही अभ्यंग मर्जन नाही काही सुद्धा नाहीये. आणि अशा प्रकारची सीता भूमिशाही जमिनीवरती झोपते रोजच्या रोज. दीनवदन झालेली आहे. अशा प्रकारची अवस्था ती सीतेची आहे. तिचंही काही चालत नाहीये म्हणून रावणाला मारा. आला दे कोणी हनुमंता चरणावरी लोळे सीता मद भेटली श्री रघुनाथा शरण आता तुझाले. अहो रामचंद्र ज्यावेळेस अशोकवनामध्ये हनुमंतराय गेले आणि हनुमान गेल्यानंतर ना सीता मातेनं हनुमंताच्या पायावरती डोकं ठेवलं. शरण आल्या आणि सांगितलं आम्हाला रामचंद्राची भेट घडवून द्या. तुमच्या शरण आलेले आहे. चरण झाडीनं निज केशी काय सीतेचं बोलणं होतं. माझ्या स्वतःच्या केसानं तुमचं पाय झाडून काढते पायावरची धूळ बाजूला करते. फक्त एकदा रामाबरोबर भेट घडवून द्या अशी काकुळती हनुमंताला सीता येत होत्या. तिचे करुणा वचन हृदय स्फोट होत जाणं
मला द्यावे आज्ञापन दशानन मारवया. रामा रामा ब्रह्मपत्र ऐकलंय आम्ही सुद्धा. त्या ब्रह्मपत्रामध्ये किती शोक केला होता सीतेना. त्या सीतेचं दुःख जर आठवलं तर माझ्या हृदयाचा स्फोट होतो की काय असं मला वाटतंय. खूप दुःख आहे त्या सीतेला, सांगता येत नाही. तुम्हाला नसलं रावणाला मारायचं तर मला आज्ञा द्या, मी आत्ता जातो त्या राजा रावणाला मारून येतो. अहो काय कमी आहे आपल्याकडं, ऐका. दारुण शस्त्रे आम्हापाशी तेव्हाची मारितो रावणासी. क्षणातून निवारीसी बळ स्वामीसी चालेना. अहो रामा आपल्याकडे काही शस्त्रास्त्र कमी आहेत का? सगळे शस्त्रास्त्र आपल्याकडे, कशाचीच कमतरता नाही. दारुण भयंकर शस्त्रास्त्र आहेत. अहो महागच रावणाला मारला असतो. किती वेळा रावण सापडला होता आपल्याला, महागच मारला असतं. पण बळ स्वामीसी चालेना. सारखं सारखं तुम्ही थांबायचं, पळून गेलाय, पळ त्याला मारू नये, पळ त्याला मारू नये म्हणून वाचलंय. नाहीतर महागच रावणाला मारला असता. पण तुम्ही आडवत होतात आणि तुमच्या पुढे आमचं चालत नाही. लक्ष्मणजी बोलतात आता तरी धरून पुरुषार्थ निर्दयी हा लंकानात. नाही तरी होईल अनर्थ कपटे घात करील की. आणि रामा आता तरी ताकद धरा, पुरुषार्थ धरा. झाला आता एवढे दिवस झाले, सगळे मारले, एक रावण राहिले आणि त्याला मारायला काय वेळ लागतंय. मगाशी सांगितलंय की एक एक गोळामुळं गिळू शके ब्रह्मांड गोळा. काय असे रावणाचे बळ, रणी सकळ जिंकावया. अहो एक एक वानर सगळं ब्रह्मांड घेऊन टाकील. मग रावणाची काय ताकद आहे. ताकद धरा, पुरुषार्थ धरा आणि रावणाला मारा. युगायुगांच्या ठाई श्रीराम अवतरणी लवलाही. दुष्ट मारोनी सर्वही भक्त लवलाही स्थापवे. तुमचं कामच आहे महाराज. आई सिया काजा लागी मी अवतरी युगायुगी. परी हेची ओळख हे जो जगी तो विवेकिया. चौथा अध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. ह्याच्यासाठीच तुम्ही येताव. प्रत्येक युगायुगामध्ये अवतार घेताव. कशासाठी घेताव? दुष्टांना मारायचं आणि भक्ताला आपापल्या जागेवरती त्यांची स्थापना करायची. याच्यासाठी तुमचा अवतार आहे, म्हणून मारा. आईशी प्रतिज्ञा पूर्ण वेद तुल्य तुझे वचन. सोवण या रावण भक्त सोडवण करी स्वामी. रामा तुमची प्रतिज्ञा आहे, विसरलाव का प्रतिज्ञा. आणि रे धनुष्य मारिना रावणा लंका विभीषणा देईन मी. प्रतिज्ञा आहे तुमची. मग ती प्रतिज्ञा कुठे गेली? वेद तुल्य वचन आहे, वेदाप्रमाणे तुमचं वचन आहे, ब्रह्मलिखित तुमचं वचन आहे. तुमचं बोलणं कधीही खोटं ठरत नाही, मोडत नाही. म्हणून उठा आणि रावणाला मारा. मारून या खरं दूषण मुक्त करुणी जनस्थान. ब्राह्मणा दिले दान हर्षे ऋषी गण नांदती. अहो या रावणाला मारण्यासाठी काय काय आपाटी माझं केलेलं आहे. जनस्थानामध्ये आला आणि त्या जनस्थानामध्ये खरं दूषण 14,000 मारली. तिथले जी ऋषी मंडळी आहेत त्या ऋषी मंडळींना राक्षसाच्या तावडीमधून मुक्त केलं. सगळे दुष्ट मारले आणि भक्तांना आनंद दिला. तीच आता करा. लक्ष्मणजी बोलतो मारिला दारुण मुक्त केले किष्किंदा भुवन. सुग्रीवासी दिले दान सुखे वानर गण नांदती. दुर्धर अशा प्रकारच्या वालीला मारलं, किष्किंधा नगर मुक्त केलं. सुग्रीवाला राज्याभिषेक किष्किंधीचा केला आणि आनंदानं वानरगण नांदतात. तसंच लंकेमधली लोक सुद्धा आनंदानं जर नांदायचे असतील तर रावणाला मारा. पापिनी आपण मार्गवदित अति दारुण. देवेंद्रने मारिली जबान मुक्त गमन मार्गस्थ. अहो ही ताटक आडवी येत होती प्रत्येक ऋषी मंडळीला, यज्ञच करून देत नव्हती. आणि हे आडवे येणाऱ्या ताटिकेला तुम्ही मारलं. आणि जी मार्ग रोधन करत होती ते आता तिथून कोणी जरी गेलं तरी मुक्त मार्ग आहे त्यांना. ताटिका रूपी विघ्न तुम्ही निरसन केलं. आणि जे काही तिथून गमन करणारे भक्तजन आहेत त्यांना रस्ता रिकामा करून दिला. तसंच रावणाला मारा. विश्वामित्र यवदान केले राक्षी शिरोधन. तेने हर कलनी प्रसन्न वरदान मागितले. अहो तुमचा त्या विश्वामित्राचा यज्ञ सिद्धीलाच जात नव्हता. अनेक प्रयत्न केले.
सुभाऊ मारीच सदा बाधी. त्या यज्ञाला सुभाऊ आणि मारीच बंधन करत होते. मग विश्वामित्रांनी महादेवाची प्रार्थना केली, महादेवाची उपासना केली, महादेवाला प्रसन्न केलं आणि महादेवांनी काय वरदान दिलं सांगा. मानवी सूर्य वंशाप्रती राम अवतरले दशरथी. राक्षस करणी शांती या गणेची ती राखिलो. विश्वामित्रांनी कठोर तपश्चर्या केली, महादेवाला प्रसन्न केलं. महादेवाने सांगितलं महाराज काळजी करू नका, पृथ्वी तलावरती वैकुंठाहून येणारा भगवंत आहे. दशरथाने पुण्य केले कोट्यानुकोटी म्हणून राम आले कोटी. दशरथाच्या असणाऱ्या कौशल्याच्या उदरामध्ये मानवी वंशामध्ये रामचंद्र अवतार घेतील आणि सगळ्या दुष्टांना मारतील असं महादेवाचं वरदान विश्वामित्रांना दिलं. त्या शिव वरदासाठी त्वय कलेनी जगजटी. मारुनी राक्षस कोटी ऋषी इष्टी संपविली. आणि त्याच महादेवाच्या वरदानासाठी तुम्ही अवतार घेतलाय. महादेवाने अभय दिलं होतं ऋषी मंडळींना, टेन्शन घेऊ नका, रामचंद्र अवतरित होतील. आणि त्या शिववरदानासाठी तुम्ही अवतरित झालात. कोट्यवधी राक्षस मारले आणि ऋषींचं जे काही संकट होतं ते संकट निवारण केलं. जे जे तुझं शरण आले ते ते क्षणे पुढाविले. तैसे साहेब पाहिजे केले विभीषणाला गोनी. आणि जे जे तुम्हाला शरण आले होते आतापर्यंत त्यांना अभय दिलेला आहे, त्यांना त्यांचा सांभाळ तुम्ही केलेला आहे. तसंच विभीषण सुद्धा शरणच आलेला आहे. मग विभीषणाला सहाय्य करा, रावणाला मारा आणि विभीषणाची मदत करा. एक विभीषण शरणागती, दुसरे शरण सुरपंक्ती. तिसरी मावली सीता सती, हाती काकुळती येतसे. भगवंता किती तुम्हाला लोक शरण आलेले आहेत. पहिला शरण आलेला आहे विभीषण, दुसरे शरण आलेले आहेत देव लोक आणि तिसरी असणारी माऊली सीता सती. तिसरी तुम्हाला शरण आलेली आहे. आणि प्रत्येकाचं संकट निवारण करा आणि शरणागताला अभय द्या. वानर भरेशी जितपती, तुझं येतात काकुळती. आपण करीत विनंती लंकापती मारवा. रामचंद्र एवढी जण तुम्हाला शरण आली, सगळे एक एक वानर विनंती करतायत रावणाला मारा. मी सुद्धा तुम्हाला विनंती करतोय रामचंद्र, भगवंत हात जोडून विनंती करतोय रावणाला मारा. तुझी प्रतिज्ञा श्री रघुपती, रावण मारावा निज हस्ती. ती आपली वचनोक्ती साच निश्चिती करावी. रामा तुमची प्रतिज्ञा आहे, तुमची प्रतिज्ञा खरी करा. आपलं तुमचंच वचन आहे की राजा रावणाला स्वतःच्या हाताने मारायचंय, ही तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणून कुणी अजून रावणाला मारलं नाही. तुमची प्रतिज्ञा असल्यामुळं त्या ठिकाणी हनुमंतानं सोडून दिलं होतं. म्हणून तुम्ही तुमचं बोलणं खरं करा आणि रावणाला मारा. तू वाहिली आशा निज हस्ते करुणी रावण. सोय मारावा आपण ते वचन आठवी. आणि ते तुमचं बोलणं तुम्ही करा. तुम्ही शपथ घेतलेली आहे स्वतःच्या हाताने राजा रावणाला मारायचं, ते स्वतः तुम्ही त्या ठिकाणी करा आणि आपापलं वचन खरं करा. लक्ष्मणजी बोलतात कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जाऊ मित्र म्हणे रघुनाथा, पर्व प्रतिज्ञा आठवी आता. सत्य प्रतिज्ञा शाश्वता होई आता सन्नत. असो पांडुरंगा करू प्रथम मला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुद असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रला आपल्या कार्याची असणारी आठवण करून देऊ लागलेले आहेत. ती केलेली प्रतिज्ञा भारत मध्ये दिसत सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणायचं दिसत आहे का नाही, म्हणायचं दिसतं. तशा प्रकारची प्रतिज्ञा प्रभू रामचंद्राने तुम्ही केलेली आहे आणि ती प्रतिज्ञा सत्यत्वात आणा. वेळ आलेली आहे तर ती प्रतिज्ञा सत्यत्वात आणण्यासाठी तयार व्हा प्रभू रामचंद्र असं लक्ष्मणजी बोलू लागले. तुझ सारिखे सत्व संपन्न अन्यताना करीती प्रतिज्ञा वचन. रावण बापुडे हिन दिन त्याशी विलंबन कायसे. तुमच्यासारखे प्रभू रामचंद्र सत्वनिष्ठ असणारे, नीतीने न्यायाने असणारे वागणारे प्रभू रामचंद्र तुम्ही प्रतिज्ञा कधी खोटी ठरवू शकत नाही.
आमच्यासारखी खोटे ठरवते म्हणले. पण प्रभू रामचंद्र तुमच्यासारखं सत्वनिष्ठ प्रतिज्ञेला कधी गालबोट लागू देत नाहीत म्हणले. जिथं तर प्रतिज्ञा तुम्ही राजा रावणाबद्दल केलेली आहे, काय ती राजा रावण हीन आहे, दीन आहे, बापुड आहे, आणि ती तुमची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कशाला उशीर लावता? लक्ष्मी म्हणजे बोलू लागले. पूजा सूर्य वंशात सत्य प्रतिज्ञा राजे बहुत तयामध्ये सकळी का नामे सुनिश्चित सांगेन. प्रभू रामचंद्र तुमचा असणारा सूर्यवंश आहे. तुमच्यात असणाऱ्या वंशामध्ये अनेकांनी प्रतिज्ञा केलेले आहेत आणि ती प्रतिज्ञा सत्यत्वात आणलेल्या आहेत. म्हणजे भरपूर राजे होऊन गेले म्हणले. पण थोडक्यात 2-4 राजाची तुम्हाला असणारा जाण करून देतो, माहिती सांगतो. लक्ष्मी म्हणजे म्हणू लागले. हरिश्चंद्र सूर्य वंशी मित्य न करीत वचनाची स्वप्रधान जागृतीशी देवनी कैशी ख्याती केली. ऐका तुमच्यात वंशातील हरिश्चंद्र राजा आहे म्हणले. आणि तो हरिश्चंद्र राजा स्वप्नात दान दिलं त्याने दुर्वास. स्वप्नात दिलं आणि खरं सत्यत्वात करून दाखवलं. शब्दाला खोटी दिली नाही, बोलण्याला खोटी दिली नाही म्हणजे असणारा. आणि आपली कीर्ती स्वर्गमूर्ती पातळात तिने जगतात फडकिवली. काय वचन दिलं तर काय काम केलं पुढची व्हावी. निज राज्य देऊनी लात एका किती पुत्र समवेत निघत झाला त्वरित स्वप्न वचनार्थ सत्यत्वा. स्वप्नात दान दिलं. आपण स्वप्नात खरं बोललं तरी धर तुला एवढं देतो म्हणलं तरी देत नाही ती माणसं. इथं स्वप्नात दिलेलं सत्यत्वात उद्या उठल्याबरोबर देऊन टाकलं. राज्य दिलं. राज्य दिल्यानंतर घेणारा म्हणला राज्य दिलं म्हणल्याबरोबर सगळं चालेल की तू द्याला की काय शिल्लक राहिलं मग काहीच नाही. त्याला वाटलं आपलं घर तरी शिल्लक राहिलं, घर सुद्धा राज्यात घरी द्यायची म्हणजे तुझ्या सगळंच आहे. सगळंच असणारं स्वप्नातलं दान दक्षिणा म्हणून जागृत अवस्थेत दिलं. अशी सत्य प्रतिज्ञा सत्य बोलणं आपलं हरिश्चंद्रांनी केलं. अजून काय केलं लक्ष्मी म्हणजे सांगता. स्वप्न दक्षिणे लागी जाण स्त्री पुत्र दोघे विकून डोंबागरी सोय आपण जळवाना करीत असे. स्वप्नात दक्षिणा दिलेले जागृत अवस्थेत करून टाकली. दक्षिणा परिपूर्ण झाली नाही म्हणून जगाच्या बाजारात पहिलं उदाहरण झालं हरिश्चंद्र राजाचं. बायको आणि पोरग विकलं आणि स्वतः डोंब्या घरी पाणी वाहलं. हरिश्चंद्र राजा तारा राणी डोंब्या घरी वाहे पाणी. डोंब्या घरी दोघं दोघं पाणी वाहलं. एवढं दुःखात त्या हरिश्चंद्र राजाची कथा जर पूर्ण सांगायचं म्हणलं तर मसन वाटेल. ती मसानजोगी सारखं मळी जाळायचं काम आणि झाड उचलायचे काम त्याला लागलं. स्वतःच्या मुलाचं करावं लागलं त्याला. एवढं असणारी बिकट परिस्थिती का? प्रतिज्ञा सत्य करायची, आपलं दिलेला शब्द खरा करायचा. जान जायगी पर शान नाही जायगी सूर्यवंशाची. असं हरिश्चंद्र राजा होता. स्वप्नातलं दान सत्यत्वात दिलं. जगाच्या बाजारात बायको इकली, पोरग इकली आणि आपण डोंब्या घरी राजाचा राजा पण डोंब्या घरी पाणी भरू लागला म्हणले. एकादशी व्रत लागी जाण निज पुत्राचे शिर कापून मोहनी लागी देई आपण सत्य प्रतिज्ञा रुक्मांगद. रुक्मांगद नावचा राजा तुमच्याच वंशावली होता आणि एका वेश्याच्या नादी लागला. आणि वेश्याच्या नादी लागल्यानंतर एकादशी व्रत, महान असं व्रत, एकादशी व्रत करा. एकादशी पुढे अमृताच्या राशी म्हणून रुक्मांगद राजा पहिल्यांदा एकादशीचं व्रत कोण करत असेल तर रुक्मांगद नावचा राजा करत होता. आणि त्याचा नियम होता फलाहार करायचा, विषयाचा उपभोग त्या दिवशी घ्यायचा नाही असं त्याचा नियम होता. पण मोहिनीचा नंबर एकादशी दिवशीचा आला. त्या मोहिनीचा मोहन गेला, तिच्या घरी गेला. पण ती म्हणला माझं एकादशीचं व्रत आहे, काय पाहिजे ती देतो, पण माझ्या व्रताला आज डाग नको. मग तिने काय मागितलं, तुझ्या मुलाचं मुंड कधी. एकादशी कारण रुक्मांगदा छंद एकादशी कारण आहे. एकादशीसाठी म्हणजे असणारे रुक्मांगदाने पुढची वरी. हा धर्मांगत त्याचा सूत सत्य प्रतिज्ञा विख्यात जनक बाके लागी उद्युक्त शिरछेद विना आपुले. मग म्हणजे असणार त्याचाच रुक्मांगदाचा मुलगा धर्मांगद. आणि त्या महिने मागितलं तुझ्या मुंडका पोराचं मुंडकं कापून दे. आपली प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी एकादशीचं व्रत न मोडण्यासाठी रुक्मांगदाला बोलवलं आणि रुक्मांगदाला म्हणलं तुझं मुंडकं तिनं मागितलं देऊन टाक. रुक्मांगदाने सुद्धा आपल्या वडिलाच्या शब्दाला डाग न येऊ देतो सूर्यवंशातला.
त्यांनी सुद्धा लगेच धर्मंगाने आपलं मुंडकं कापलं आणि त्या महिनेला दिलं असं एकादशीच्या व्रतावर. सोय तुवाची रघुनाथा सत्यत्व यावादा शिरता अंगीकारले माव्रता तीव्र आघात साहोनी. प्रभू रामचंद्र जगाची उदाहरण द्यायची काही गरजच नाही. महाग गेलं की सोन जावा, मागच्या ह्याने असं केलं त्याने तसं केलं, मागची उचकाने देतच नाही प्रभू रामचंद्र तुम्हाला लक्ष्मी देऊन. स्वतः बघा स्वतः तुम्ही आपल्या वडिलांचं बोलणं खरे कागद करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास आणि वडिलांचं बोलणं करण्यासाठी तुम्हाला राज्य होतं, तरी तुम्ही असणार वनवासाला आला. किती आघात, पायात चप्पल नाही, चप्पल सुद्धा काढून घेतली. काय अवघड परिस्थिती असते. एकदा वास फिरलं घराचं, फिरलं चप्पल सुद्धा पायात ठेवली नाही बाबा. कपडे तर सोडा कपडे सुद्धा नाही, बलकलांबर धारण केली. म्हणजे किती आघात, किती तीव्र असं महाव्रत तुम्ही असणार अंगीकारलं. स्वतः ती परिधान कपडे केले आणि वनवासात प्रभू रामचंद्र वडिलांचं बोलणं खरं करण्यासाठी स्वतः केलं. मग आता प्रार्थिता कौशल्या माता उपेक्षोनी तिची कथा वना निघालाची रघुनाथा लागोनी. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून आई किती समजावीत होती. बाळा जाऊ नको रे प्रभू रामचंद्रा, हिथंच गावात तुला पर्णकुटी बांधून देते, माझ्या बगीचेमध्ये राहावा. 30-35 तर वगैरे कौशल्य मातांनी समजावून सांगितलं प्रभू रामचंद्राला. पण प्रभू रामचंद्राने ऐकलं का? अजिबात ऐकलं नाही. प्रभू रामचंद्राने ऐकलं नाही, उपेक्षा केली तिची आणि वनात वडिलांचं बोलणं ऐकून प्रभू रामचंद्र तुम्हीच आलाव. स्वहस्ते वसिष्ठ राज्य देता उपेक्षणी गुरु वचनार्था स्वराज्य हनुनी लागा वनाता ऐका प्रभू रामचंद्र, तुम्हाला तुमच्या असणाऱ्या कार्याची आठवण करून देतो. प्रभू रामचंद्र तुमचे कुलगुरू असणारे आपल्याच कुलगुरू आपल्या वंशाचे वशिष्ठ महाराज आहेत. हे वशिष्ठ महाराज म्हणले होते प्रभू रामचंद्राला अयोध्येचं राज्य तुमच्या हातात छाव्या येणार होत्या तिजोरीच्या. पण त्या असणाऱ्या गुरूंच्या बोलण्याची सुद्धा तुम्ही उपेक्षा केली, त्याला सुद्धा तुम्ही मान दिला नाही आणि आपल्या वडिलांच्या शब्दाला मान दिला. आणि वडिलांच्या शब्दाला मान देऊन सत्व खरं करण्यासाठी, बोल खरं वडिलांचं ठरवण्यासाठी वनवासात प्रभू रामचंद्र तुम्हीच आलाव असं त्या राज्याला लात मारली असं लक्ष्मणजी बोलू लागले. अत्यंत करुणा बाकीता भरता तुझे राज्य तुझा रेता उपेक्षणू त्या प्रेमार्था वनतत्वता आलासी. काय नाही प्रभू रामचंद्र, काय त्या भरतीचं असणारं प्रेम, त्या प्रेमापोटी असणारं तुमच्या हात, तुम्हाला हात जोडत होतं, तुम्हाला पाया पडत होतं भरतजी. म्हणत होते भरती प्रभू रामचंद्र हे मला राज्य नको, हे राज्य तुझंच आहे, तुम्हालाच राहू द्या. पण त्या असणाऱ्या भरताच्या प्रेमाची सुद्धा तुम्ही प्रभू रामचंद्र कदर केली नाही. वडिलांच्या बोलण्यावर ठाम राहिला आणि अशा प्रकारच्या वनात तुम्ही प्रभू रामचंद्र आला. जरा लक्ष द्या बोलण्यावर. शिळी भोजोनी सागर उतरोनी आणिला वानर भार. कशासाठी? वेदोनी दशा शिर करी राज्य दर बिभीषण. प्रभू रामचंद्र तुम्ही 400 कोसाच्या समुद्रावर दगड टाकले, दगड तरले, रस्ता बनवला लंकेत येण्यासाठी. कशासाठी बनवला मग म्हणले असणार? आणि सर्व वानर मंडळी सुद्धा तुम्ही लंकेच्या ठिकाणी आणली. प्रभू रामचंद्र आणली ना, तर मग लवकरात लवकर धनुष्यबाण हातात घ्या आणि त्या राजा रावणाला संपवून टाका. आणि तुम्ही प्रतिज्ञा केलेल्या बिभीषण काकाला राज्याभिषेक लंकेचा, तर लवकरात लवकर बिभीषण काकाचा राज्याभिषेक करा. तुझ्या बाला संदना पुढे रावण मशक बापुढे सुट तुझे गुराडे मरे रोकडे क्षणार्धे. प्रभू रामचंद्र तुम्ही जर असणारा तुमच्या धनुष्याला बाण लावला आणि बाणाने राजा रावणावर जर नेम धरला, चुकणारच नाही.
अचूक बाण तुमचा जाणार आणि अचूक संधान राजा रावणावर पकडला ना, राजा रावण काय बापुडा ही नाही दी नाही म्हणले, तुमच्या असणाऱ्या बाणासमोर त्याचं काही चालणार नाही, रोकडं मला क्षणात राजा रावणाला येईल. प्रभू रामचंद्र मारा लवकर. सिंह प्रवेश तावणी होय मद गदा भंगाणी, तेविरी गोनी राक्षस गणी, रावणावली पाडी रामा. जसं म्हणजे असणाऱ्या मदन मस्त झालेला हत्तीचा कळप असावा आणि त्याच्यात एकदम सिंह घुसावा. सिंह घसल्याबरोबर हत्तींची जशी दानादान व्हावी तशी राजा रावणाची असणारी दानादान होई म्हणले. तर लवकरात लवकर प्रभू रामचंद्र बाण उचला आणि राजा रावणाला संपून टाका. उदय येता दिवाकर निशार बेसहित अंधार, त्रैलोक्य होय प्रकाश कर, स्वधर्माच्या साधती. अहो प्रभू रामचंद्र दिवस उजवट्याबरोबर अंधारा सहित रात्र संपत्ती. महाराज अंधारासहित रात्र संपत्ती, रात्र आपलीच आहे. किती बी वेळ जाऊ दे, 10चं टायमिंग असते आपला. आता आज 1:09 वाजले ते मग म्हणले असणाऱ्या बरोबर रामचंद्र ऐका, जसं दिवस उजवल्याबरोबर अंधारासहित रात्र संपावी. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. देवी रावण मोहन निशा सुबद पडल्या धर्माचे गडद, त्याचा छेदून या कंद स्वधर्म विषद प्रकाशी. जसही अंधकार रूपी रात्र आहे तसंच राजा रावण रूपी असणारी मोहरूपी ही रात्र आहे. आणि त्या रात्रामध्ये असणारा म्हणले अधर्माचा अंधार पडलेला आहे. तर प्रभू रामचंद्र तुम्ही असणारा असा बाण लावा, त्या बाणाने असणारी ही राजा रावण मोहरूपी रात्र आणि एवढ्या असणारा गडद अधर्माचा अंधार संपला जाईल आणि सगळे असणारे स्वधर्माने नीतीने न्यायाने आनंदाने वागतील. अशा प्रकारचं काम करा लक्ष्मी म्हणजे सांगू लागले. आपुल्या निजबान किरणे करी निरशी रावण मोह अंधारी, भक्ता नित्योदय करी स्वधर्मा करी उद्धार. अहो प्रभू रामचंद्र तुम्ही आलाव कशासाठी ते कार्य करा विसरू नका. देवी दिलं देह भजना गोमटा, देवाने देह भजन करण्यासाठी दिलं, भोजन करण्यासाठी नाही, खाण्यासाठी जगावं जगण्यासाठी खावं खरा माणसाला. तसं लक्ष्मी म्हणजे प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, अवतार तुम धरावया कारण उद्धारावया जन जन दिव, वाढवावया भक्ती भाव धर्म. आला का धर्म विठोबाचे. तुमचा अवतार कशासाठी आहे? स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्तिभाव वाढवायसाठी. ते विसरला प्रभू रामचंद्र त्यांनी. ही जी काय अधर्मरूपी राजा रावण रूपी जी काय रात्र अंधकार आहे त्याला म्हणजे स्वयंप्रकाश रूपी असणारा तुमच्या प्रकाशाचा वाण सोडा आणि मग भक्तांचं रक्षण करा. आणि भक्त रूपी उदय झाला ना मग असणारा सगळे असणारे स्वधर्माने लागतील आणि सगळ्यांचा उद्धार. प्रभू रामचंद्र म्हणजे सर्व सुखी धर्माने वागल्या स्वतःचा. का तर आपापला धर्म आचरती वेग पडू भीती पिते पिके सांगती स्थिती. आपापल्या धर्माने नाही आचरण केलं की दुष्काळ पडतो, दुष्काळ पडलं की दुःख असतं. मग आपापल्या धर्माने आचरण केलं की सगळं व्यवस्थित सगळं जागच्या जागेवर निसर्ग राहतो, मग सगळ्यांना सुख प्राप्त होतं. असं करा काम प्रभू रामचंद्र. ऐकोनी सुमित्र वचन पोटाती पूर्ण बोलता झाला पण राजा विभीषण रामासी. असं अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजीचं बोलणं ऐकलं. लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राला पोटातल्या पोटात म्हणजे मनातल्या मनात हसू लागलं. प्रभू रामचंद्र हसले असू दे. मग असं बोलता बोलता विभीषण जो काका बी जवळच होते, विभीषण काका पुढे आले आणि प्रभू रामचंद्राला काय म्हणू लागले, राजा मनावया हेची कारण, राजा म्हणे मनावया हेची कारण, सौमित्र प्रार्थिला रघुनंदन,
त्याची निवटून या रावण लंके बिभीषण स्थापिला. आता ग्रंथ करते म्हणलं गाव काका म्हणतात राजा बिभीषण का म्हणलं नुसतं बिभीषण काका बिभीषण म्हणतायत राजा बिभीषण काका म्हणले म्हणायचं का म्हणले म्हणतात राजा म्हणायचं एकच कारण आहे. काय कारण आहे त्याच्या मागचं की असणाऱ्या लक्ष्मणजीने प्रभू रामचंद्राची प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना केलेली लवकरात लवकर धनुष्य उचला आणि राजा रावणाला संपून टाका. आणि राजा रावणाला संपून टाकलं की लंकेच्या ठिकाणी बिभीषणची स्थापना लगेच होणार आहे. मग लगेच राजा बिभीषण काका होणार आहेत. मग आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काय चालणार आज नाही उद्या नक्की बिभीषण काका राजा होणार आहेत. मग उद्या म्हणायचे आज म्हणलं म्हणून काय झालं असं ग्रंथकर्ते म्हणतात. बिभीषणे घालून लोटांगण विनविला रघुनंदन जे बोलिला सुमित्रानंदन यथार्थ वचन ते राम. बिभीषणजी प्रभू रामचंद्राच्या जवळ आले गडबडात लोटांगण घातलं आणि प्रभू रामचंद्राला विनंती करून म्हणाले प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी काय बोलतात ते खरंय बरं का म्हणले अगदी योग्य आहे म्हणले. पुढं जे बोलिला लक्ष्मण श्रीरामा ते सत्य वचन तुझे नाम सत्य प्रतिज्ञ वेद वचन प्रसिद्ध. अहो प्रभू रामचंद्र जे लक्ष्मणजी बोललेलं आहे ते अगदी बरोबर आहे म्हणले आणि खरंच बोललेलं आहे म्हणजे का सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य आणि खरं काय असेल तर प्रभू रामचंद्र तुमची प्रतिज्ञा का तर असणार तुम्हाला भागवतामध्ये 9 वेळा म्हणलेला आहे. जरी तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात सत्य तू विठ्ठला असं सत्य प्रतिज्ञा सत्य असणारे प्रभू रामचंद्र अशी वेद असणाऱ्या गर्जना करून सांगतात म्हणले श्रीराम सत्य वेदू श्रीराम सत्य साधू श्रीराम सत्य वधू भवबंधू जेते नाही. प्रभू रामचंद्र सत्य आहे तुम्ही म्हणजे असणारा वेद सुद्धा म्हणता असणारे साधू सुद्धा म्हणतात प्रभू रामचंद्र तुम्ही सत्य साधू आहोत म्हणजे अहो असणारा सर्वांना बोध करणारे सुद्धा प्रभू रामचंद्र तुम्ही सत्यच बोध करणारे सत्यच प्रभू रामचंद्र आहेत म्हणले का जिथं असणारा भाऊबंधन आहे जन्म मरणच पिता नाही त्याच्यामुळं सत्य तू विठ्ठल असं तुम्हाला म्हणतात. श्रीरामे सत्य शास्त्र श्रीरामे सत्य मंत्र श्रीरामे सत्य कर्मतंत्र होय सर्वत्र अव्यंग. सर्वत्र परिपूर्ण करणारे कोण असतात तर प्रभू रामचंद्र तुम्हीच आहोत. कुठे काही कुठं कमी कुठं जास्त आहे म्हणजे पण झाले रामराज्य आम्हाशी काय उन्हे रामराज्यात आल्याबरोबर ऊनच नाही प्रभू रामचंद्र मरण असणार सर्व जी काय कर्मतंत्र आहे प्रभू रामचंद्र तुमचं हे सत्य खरंच आहे म्हणले. सर्व असणार जी काय शास्त्र सुद्धा सांगतात ते प्रभू रामचंद्राचं सत्य आहे म्हणतात. प्रभू रामचंद्र म्हणत असणारे मंत्र सुद्धा सत्य आहेत म्हणजे असणार अशा प्रकारचं सर्वत्र जी काय परिपूर्ण आहे ते प्रभू रामचंद्र म्हणत आहे का तर नवमी प्रभू रामचंद्राचे असणाऱ्या जन्माचा दिवस 9चा आकडा बघा हिथून तिथून 9 सिरीज कुठं घटत नाही कुठं वाढत नाही 9च येणार 9च्या पाड्यामध्ये पण म्हणून परिपूर्ण असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं सत्य म्हणतात. श्रीरामे सत्य कीर्ती श्रीरामे दळ विरक्ती श्रीरामे आढळ शांती भक्त पावती असो प्रभू रामचंद्राची कीर्ती सुद्धा सत्यच आहे का खोटे म्हणलं की खुटे गावाला भारी बायकोला आली बायकोनं एकदाच मागितलं मला सोन्याचं हरण पाहिजे बायकोचं ऐकलं हरणाच्या पाठीमागं पळालं कुठं सत्य कीर्ती आहे मग आपण दाखवायचं जगाला द्रव्याच्या मागे कळी कळाचा लाग म्हणून या त्याचा संघ खोटा देव मला चुकलं नाही माझ्या बायकोनं सोन्याचा विलास झाला तर अख्खा गाव सोन्याचा तिला देऊन टाकला बरोबर आमच्या घ्यायचं तर 6 महिने लागते अख्खा गाव सोन्याचा आहे की काय उपभोग घ्यायचा घे काय उपभोग घेते आपण ऐकलं सीतामाऊलीचं बरं का मला सुटलं नाही प्रभू रामचंद्र म्हणजे जगाला सुटलं मग देवाला सुटलं नाही आपल्यासारख्या माणसाला तर काय सुटल म्हणून द्रव्याचा संघ नको हे प्रभू रामचंद्राने त्याच्यातनं दाखवून ज्या गाताला दिलं आधी केले मग सांगितले आमच्या घरातली परिस्थिती बघा आमच्या बायकोनं मला पगार एवढी आणि एवढं सोनं मागितलं काय करणार पण मी म्हणलं देऊन टाकतो अख्खा गाव सोन्याचा दिला प्रभू रामचंद्राने उपभोगता आलं आंघोळ करता आली नाही मग 6 महिने आणि काय सोन्याचा उपभोग घेतली कपडे ना अंगावर बदलायला एक वस्त्र सीतामाऊली असणार आणि काय सोन्याचं म्हणून
कीर्ती सत्य असणारी अशा प्रकारची प्रभू रामचंद्राची कीर्ती आहे म्हणले. आणि श्रीरामे दृढ विरक्ती, दृढ असं विरक्त कडकडीत बरं आहे, प्राप्त भोग पण त्याचा त्याग आहे. म्हणले होते का दशरथ राजे प्रभू रामचंद्र तुम्हाला उद्यापासून वनवास आणि राज्य भारताला म्हणलेत का? म्हणले नाहीत. कोण म्हणलं? कौशल्य माता म्हणले, आपले काही माता म्हणलेले. ती म्हणली तुमचं पप्पा असं म्हणत होती. ती बी म्हणली नाही डायरेक्ट तुमचं पप्पा असं म्हणले. ती बी म्हणले का रामा तुला राज्य, भारताला माझ्या राज्य आणि तुला वनवास. तुमचे पप्पा असं म्हणल्यात मी तुला सांगायला, म्हणून पप्पाची अशी अवस्था झाली. काही नवी स्वतःच म्हणले का मी म्हणते म्हणून नाही, तिनं पप्पा सांगितलं. तेवढ्यावरच प्रभू रामचंद्राने राज्याचा त्याग केला. कौशल्य माता किती सांगत होत्या तरी ऐकलं का? ऐकलं नाही. प्राप्त आहे सगळं पण त्याचा असणारा दृढ त्याग केला. तीच असणार प्रभू रामचंद्राचं कडकडीत वैराग्य आहे. आणि श्रीरामे आढळ शांती, किती शांती आहे. आत्ताच किती लक्ष्मी म्हणजे समजावून सांगत मुचला की बाण लवकर मारा, श्रीरामे मुचला की बाण लवकर मारा, पण तरी सुद्धा शांती आहे. जरा दमाने धीराने होत पाण्याला खळखळाट फार, म्हणून असणार उतावळा नावरा गोड गेला बाशिंग, तसल्यातला प्रकार नको आपल्याला. जरा शांती असणारे प्रभू रामचंद्रा जवळ असणारे, आढळ शांती न संपणारी शांती प्रभू रामचंद्रा जवळ. म्हणून तर असणारे त्यांचे जे काय भक्त आहेत त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणारा शुद्ध भाव निर्माण होतो आणि प्रभू रामचंद्राची सेवा करतात. म्हणले श्रीरामे सत्य श्रुती, श्रीरामे सत्य स्मृती, श्रीरामे सत्य विश्रांती, भक्त पार्वती भावाने. असणारे श्रुतीरावचं शास्त्र आहे, स्मृतीरावचं शास्त्र आहे. दोन्ही शास्त्र प्रभू रामचंद्रामुळे सत्य आणि ते दोन्ही गर्जना करून सांगतात प्रभू रामचंद्र सत्यच आहे, खरेच आहेत. प्रभू रामचंद्र सत्यच आहेत. मग ज्या ज्या असणाऱ्या भाव भक्तांचा भाव प्रभू रामचंद्राविषयी निर्माण झाला सत्य प्रभू रामचंद्र आहेत, म्हणून ते चिरकाळ विश्रांतीला पावले. बघ आपले वानर मंडळी आहे का कुठलं दुःख जरी झालं तर लगेच प्रभू रामचंद्राच्या चरणाची धूळ लावली की जय श्रीराम उठलाच. सगळ्यांना असणाऱ्या कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, सगळे सुखाने आनंदाने राहतात. म्हणले तीर्थव्रती क्षेत्री जाण, कामात परतते देवात देवतागण, त्यांच्या ठाई जे सत्य पण ते कृपा संपूर्ण रामाची. कीर्ती धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी पाशनी. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थाच्या ठिकाणी जरी गेलं, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जरी गेलं, व्रत जरी केलं तरी ती कामना परतवे देवगण असतात. बरं का आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून जातो की कुठल्याही तीर्थाच्या ठिकाणी, कुठल्याही क्षेत्राच्या ठिकाणी. बरं कुठलंही व्रत जरी धरलं तरी कामना मला तो धरूनच आहे की आता एखाद्याने असणार कुठलंही व्रत धारण केलं, व्रत एकादशीच झालं, कामना आहे का नाही? व्रत एकादशीचे करतो, शरीरावर असं व्हावं, कुठलं आपलं कार्य कुठलं व्हावं, कुठलंही व्रत करतो, कुठल्याही प्रकारचं तीर्थाला जातो, कुठल्याही क्षेत्राला जातो, कामना परत्वे देवताची पूजा आपण करतो. पण असणाऱ्या त्या देवताच्या ठिकाणी सत्यपण आणणाऱ्या कोण असेल तर प्रभू रामचंद्राचा. कालच्या काच्यात दाखले ऐकेल आपण, देवी घातली मोरीस अन्न भक्षिले बहुत. ज्या देवी समोर असणारं मारायला चालली होती ती देवी काय म्हणली? प्रभू रामचंद्राशिवाय आम्ही चालू शकत नाही, बोलू शकत नाही, होऊ शकत नाही. ती प्रभू रामचंद्राचं दास्यत्व देवी करते. म्हणून असणाऱ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा व्रत केल्यानंतर जी काय देवतागण आहेत ते कामा परत्वे असणाऱ्या देवता आहेत का तर सर्वांची ताकद आणि सगळ्यांची शक्ती आणि सगळ्या देवावर कृपा कुणाची असेल तर प्रभू रामचंद्राची आहे म्हणतात. जगती तळी जे जे सत्व श्रीराम सत्वे ते सत्ववंत, आयचे सत्य प्रतिज्ञा रघुनाथ, निज प्रतिज्ञा सत्य करी. हे जगताच्या ठिकाणी म्हणजे असणारा स्वर्गमुक्ती पातळ असो त्यांनी जगत असो ज्या सर्व ठिकाणी जे सत्व आहे ते प्रभू रामचंद्र तुमच्यामुळे त्याला सत्यवंत आले, सत्यवंत झाले म्हणतात. कळलं ना? नुसतं सत्य आणि वंत, वंत लावलं की भलं मोठं भाग्य वेगळं आणि भाग्यवंत म्हणलं की म्हणजे नशिबवानापेक्षा भाग्यवंत मोठा. आणि अशा प्रकारचं सत्यवंत असणारं कोण असेल तर प्रभू रामचंद्र तुमच्यामुळेच आहे म्हणले. मग अशी सत्य प्रतिज्ञा करणाऱ्या प्रभू रामचंद्र आताची केलेली प्रतिज्ञा तुम्ही खरी करा लवकरात लवकर. चापी गुण गुणी प्रयोजोनी आबान वरी रावण धर्मरोधन करीत असे. विभीषण काका म्हणतात
बरोबर आहे. तर लवकरात लवकर प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण लावा आणि बाण लावून असणाऱ्या दुरात्मा रावदेवन आहे, भावाला माहितीये दुष्ट प्रवृत्तीचा म्हणजे असणारा आणि धर्माला विरोध करणार आहे अशा राजा रावणाला तुम्ही संपून टाका. अतिथी कट भानदारी रावणाचे देहयारी जेली मद गजा चिरी क्रोधे करी पंचानना. अहो प्रभू रामचंद्र धनुष्याला असं तीक्ष्ण बांधावा की त्या राजा राणाच्या देहाचं तुकडं झालं पाहिजे. जसं म्हणजे असणारा एक सिंह 55 म्हणजे सिंह मदन मस्त झालेला हत्तीला जशी चिरपड करून टाकतो पोस्टमॉर्टम करतो तसं म्हणजे पोस्टमॉर्टम राजा रावणाची करून टाका. इंद्रवत्रा ते विदारी मुरू लागी मुरारी ते रावणा ते विदारी क्रोधे करी अहो सोडावती शांती जसं म्हणजे 33 कोटी देवाचा राजा इंद्राने वृत्रासुराला जसं फाडून मारलं किंवा मरुद त्याला म्हणजे जसं महादेवजीने असणारा मारलं तशाच प्रकारे राग तुम्ही राजा रावणाला मारा बरं. येऊ द्या राग. मधु लागी मधुसूदन हिरण्यकश्यपु ते सिंहवदन कैसवदी दशनन क्रोधे करोनी श्रीराम. जसं मधुराक्षसाला श्रीकृष्ण परमात्माने मारलं हिरण्यकश्यपूला जसं नरसिंह भगवंतानी मारलं तसं राग तुम्ही राजा रावणाला मारा. येचा समयी आजीचे दिवसी वेगी धनुष्यासी हातवशी बारोनिया रावणासी करी सकाळची उत्सव. अहो प्रभू रामचंद्र ह्याच वेळेस कल करेसो आज करेसो आम्ही आताच करा प्रभू रामचंद्र ह्याच वेळेस आजच म्हणजे तुम्ही धनुष्याला बाण लावा राजा रावणाला मारा आणि सर्वांना आनंदित करा. कोणी शरणागत वचन आणि बंधूची विनावण बोलता झालं रघुनंदन निज कृपाळू कृपा असो म्हणजे आपण आपल्याला आलेले शरणागत असलेले विभीषण काकाचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि आपल्या भावाची विनवणी ही प्रभू रामचंद्राने ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राने आता बोलायला सुरुवात केली. सर्व असणाऱ्या भक्तांवर लोकांवर कृपा करणारे प्रभू रामचंद्र काय बोलतात लक्ष देऊ नये का. एका जनार्दना शरण सौमित्र विभीषण जान देवनिया समाधान याग विध्वंस न करील. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले गाव काका आपल्या सद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण जाऊन म्हणतात. आता विभीषणजीचं प्रभू रामचंद्राने ऐकलं लक्ष्मणजीचं बी ऐकलं आणि त्यांच्या शब्दाला मान देतील प्रभू रामचंद्र आणि मान देऊन म्हणजे असणार 4 हेरपाटी जावा राजा रावण काय करतोय बघतील सांगते म्हणजे ती यज्ञ करायला लागला प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी. मग प्रभू रामचंद्र मग रागीर म्हणजे आणि त्याच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी प्रभू रामचंद्र आपलं सैन्य वानर सेना घेऊन कसं विध्वंसन करतील पुढच्या अध्यात ऐका. राम चरणांगता वचळू राम निज जन स्नेहाळू अर्थत्राण प्रतिपाळू श्रीराम. प्रभू रामचंद्र असणाऱ्या शरणागत असलेल्या विभीषण काकाविषयी किंवा कुणीही शरण आलं तर त्याच्याविषयी प्रेमळ असणारे प्रभू रामचंद्र एवढंच नाही आपले जे काय भक्त आहेत जी सगळे आहेत जे आपल्या नातलग आहेत त्यांच्याविषयी अतिशय प्रेमळ असणारे प्रभू रामचंद्र आणि सर्व असणाऱ्या ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी अर्थ आहे की प्रभू रामचंद्र आम्हाला भेटावेत प्रभू रामचंद्र आमच्यावर कृपा करावी असं ज्या भक्ताला वाटतंय त्याचं पालन पोषण करणारे प्रभू रामचंद्र आणि असणाऱ्या हरणांना त्या ठिकाणी राजा रावणाला संपवून टाकणारे प्रभू रामचंद्र असे हे प्रभू रामचंद्र उद्या असणाऱ्या राजा रावणाची कशी फटफटी करतील सुंदर गोड कथानक उद्या
असणारा एक अशी विनंती गाव बघा का त्यांच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरूला शरण गेले आणि शरण जाऊन अध्यात्म कथानक संपवित स्वस्ति श्री भागवत रामायणे युद्ध कांदे एकाकार टिकिया सौमित्र विभीषण विज्ञापन पंचशतम अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान